आता जे स्टुडंट ऑनलाईन आहेत, ऑनलाईन तुमच्या कोर्समध्ये ह्या नोट्स अपलोड झालेल्या आहेत बघा. 2 नोट आहेत आजच्या लेक्चर संबंधी. एक एसेचे टॉपिक ॲनालिसिस आहे. एसे जेव्हापासून सुरू झाला UPSCमध्ये 1999 टू 2023. ओके, हिच्यामध्ये काय काय ट्रेंड्स बदललेले आहेत, आता राज्यसेवेला विचारले जाताना कशा पद्धतीचे एसे विचारले जाऊ शकतात, अशा दोन्ही गोष्टी आपण इथं डील करणार आहे. ओके, नेक्स्ट वन जे आहे हँड रिटन कॉपी आहे बघा. मी लिहिलेला एसे हा जेव्हा मी तुमच्यासारखं प्रिपरेशन करत होतो त्यावेळेचा हा एसे आहे. सो हा तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. असे मी माझ्याकडचे एसे तुम्हाला देत राहील टप्प्याटप्प्याने. तर हे एक रेफरन्स म्हणून तुम्ही वापरू शकता. हा एक फुल प्लेज प्रॉपर एसे आहे बघा. तुम्हाला एवढा एसे लिहिणं अपेक्षित आहे आजच्या डेटमध्ये, ज्यावेळेस 125 मार्क्ससाठी तुम्ही एसे लिहिता. आता सगळ्यात बेसिक जे आहे, आपण पेपर पण बघू UPSCचा ॲक्च्युअल पॅटर्न कसा असतो. राज्यसेवेमध्ये हाच पॅटर्न तिकडे इम्प्लिमेंट होणार आहेत. म्हणजे बऱ्यापैकी हे असं तुम्हाला येण्याचे चान्सेस आहेत. कंडिशन आपला आहे, पेपर हातात आल्यानंतर एकदा तुम्ही बघणं अपेक्षित आहे. बट मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला 125 × 2 असं 250 मार्काला 2 एसे लिहायचे आहेत. आता सगळ्यात बेसिक गोष्ट आहे, तुमच्यापैकी कुणी असं आहे का ज्यांनी एसे वगैरे लिहिलेला नाही आहे बरं? निबंध है ना, असं आपण प्रत्येकाने काहीतरी लिहिलं आहे शाळेमध्ये. आवडता ऋतू, त्याच्यानंतर जे आहे माझा आवडता छंद, काही ना काही आपण लिहिलेलं आहे बघा. एवढंच होतं की शाळेमध्ये त्याची जी शब्दमर्यादा होती ती फार कमी होती. इन केस ऑफ कॉलेज त्याची गणितं फार वेगळी आहेत की कॉलेजमध्ये थोडा अजून वाढला असेल, समजा तुम्ही जर लिटरेचर वगैरे घेतलेलं असेल तर. पण तेवढंसं याला महत्त्व नव्हतं किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण लिखाण केलेलं नव्हतं. म्हणजे एक काळ असा होता UPSCमध्ये पूर्ण जे आहे 300 मार्क्ससाठी एकच एसे होता तुम्हाला. ओके, आता तरी 250 मार्कांसाठी 2 एसे 125 आहे. 125 मार्कांसाठी 2 तुम्हाला लिहायचे आहेत. आता ज्या दिवशी आपण सिलेबस डिकोड केलं होतं बघा, त्या सिलेबसमध्ये एक गोष्ट क्लिअर होती की तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं काय करायचं. तुमचं लिखाण कसं पाहिजे, त्या टॉपिकला धरून पाहिजे आणि कसं पाहिजे, खूप इकडून तिकडं बाबा चाललं आहे असला प्रकार नको, आम्हाला प्रिसिज लिहून तुम्ही त्या टॉपिकशी संबंधित तेवढं त्यांनी म्हटलं होतं. 125 मार्क्ससाठी वर्ड लिमिट जी आहे एसेची ती किती आहे? नियर अबाउट तुम्हाला 1000 to 1200 वर्ड्सपर्यंत हे सांगतात समजा. ओके, आता इथं UPSCचा पेपरच आहे. हे UPSCच्या पेपरने तुम्हाला जे आहे तर ते 1000 to 1200 वर्ड्स इथं क्लिअर केलेलं आहे बघा की 125 मार्क्ससाठी तुम्ही किती लिहिणार आहात. सो तुम्हाला 1000 ते 1200 शब्द. आता सिम्पली उद्या आपलं रायटिंग स्किलचं वर्कशॉप आहे. तर रायटिंग स्किलच्या वर्कशॉपमध्ये आपण इथं सगळ्या गोष्टी डील करू. आता समजा फॉर एक्झाम्पल एक आन्सर शीट जी असते बघा, आता हे मी लिहिताना समजा प्लेन पेपर्सवर लिहिलं होतं तेव्हा. ओके, याला जर तुम्ही आन्सर शीटमध्ये टाकलं, बॉक्सवाली आपली आन्सर शीट, तर एका पेजवर आपले किती अक्षर बसतात, किती शब्द आपण लिहितो तिथं, अक्षर नाही शब्द. ओके, किती शब्द आपण लिहितो आहे सगळं, तर त्या गोष्टी ज्या आहेत आणि ते तुम्ही मोजणं अपेक्षित आहे बघा. मग ते आपलं अक्षर जे असतं तर ते आपण रागात असलो, आनंदात असलो तरी तर सारखंच येतं बघा. असं असतं का लय आनंद आला आहे मोठं मोठं अक्षर काढलं आहे, हा ना, मूळ खराब असला की छोटी छोटी अक्षरं आहेत, असं असतं का? हा ना, असं काही नसतं. गणित एकदम साधी सोपी सिंपल आहे तिथं. सो त्या केसमध्ये तुम्हाला तुमचे वर्ड्स मोजून एका पेजवर किती येतात हे आपण काही दिवसांसाठी ही प्रॅक्टिस करू. कारण कधी तुम्ही त्याच्यात कोट लिहिलं, कधी एखादे जे आहे मध्ये एक्झाम्पल टाकलं तर मध्ये कमी जास्त होतं. मग तुम्हाला एक आयडिया आली पाहिजे. मग एका विशिष्ट याच्यानंतर तुम्हाला ती आयडिया येते की एका पेजवर आपले किती शब्द बसतात. मग 80 बसू शकतात, कुणाचे 90, एखाद्याचं अक्षर एकदमच जे आहे चिटुकलं पिटुकलं असलं तर मग ते 100, 120 पण बसू शकतं. ओके, ते डिपेंड करतं त्या स्टुडंटच्या अक्षरानुसार. आणि मग त्याच्यानुसार जर तुम्ही इमॅजिन करा की एका पेजमध्ये जर 80 शब्द तुमचे बसत असतील ऑन ॲन ॲव्हरेज जे आहे, तर किती पेजेस लिहिणं अपेक्षित आहे बरं इथं? 80 वर्ड्स पर पेज जर असतील बघा, तर किती शब्द लिहिणं अपेक्षित? चला आपण याचं लोअर लिमिट पकडू, 1000 वर्ड्स. आपल्याला 1200पर्यंत पण नाही जायचं, दोन्ही पेपरला आपल्याला बॅलन्स डील करायचं आहे. तर 1000 वर्ड्सपर्यंत किती होतील बरं पेजेस अभिषेक? किती होणार? अरे एकदम काही परीक्षा नाही आहे इथं, काय ना हॉट सीट भेटणार आहे का? अंदाजे किती होणार आहे बरं? ओके, सो हा ना
12 प्लस वगैरे जे आहेत. आता तुम्हाला हे जे दिलेलं आहे बघा, हिच्यातले पहिले जे पेजेस आहेत 2, तर हे रफ वर्क केलेलं आहे. एसे कसा लिहायचा असतो आपण त्याच्याकडे जाणार आहे, त्याच्याकरताच हे सॅम्पल तुम्हाला दिलेलं आहे. मग ही टोटल 17 पेजेस होते. या 17 पेजेसमधलं 18 पेजेस हे फ्रंट पेज काढून टाका, रफ पेजेस 2 काढून टाका, म्हणजे किती पेजेस लिहिलेले आहेत ते नियर अबाउट 15 पेजेसचा एसे आहे बघा. 15 पेजेसचा हा एसे आहे. आणि हा जो एसे हा प्रॉपर टाईम लावून लिहिलेला एसे, असं नाही की ते सकाळी बसलो मग दुपारी जेवायला गेलो तेव्हा थांबला आहे, हा असला प्रकार नाही, हे टाईम लावून लिहिलेला आहे. सो ती एक गोष्ट लक्षात घ्या. मग आपण त्याच्याकडे जाऊयात. पण बेसिकली जे आहे की टाईम जो आहे तर तो आपल्याकडे किती असणार आहे, 3 आवर्स आपल्याकडे आहेत. 3 तासामध्ये 2 लिहायचे आहे बघा आपल्याला. म्हणजे एका एसेसाठी आपल्याकडे किती वेळ आहे, 1.5 आवर्स. म्हणजे किती मिनटं आलेत ते 90 मिनिट्सचे आहे बघा. एवढे आपल्याकडं एका निबंधासाठी आहेत. बरं, याच्यामध्ये घाबरण्यासारखं ॲज सच काय नाही आहे. प्रॅक्टिस केल्यानंतर गोष्टी एकदम प्रॉपरली वर्क होतात. आपण इथं वर्षभर बरीच प्रॅक्टिस करू, त्याच्यातून तुम्हाला ते यूज टू होऊन जाईल बघा. ओके, सो याच्यामध्ये घाबरण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही. सो बेसिकली जे आहे, आता ही जी नोट आहे बघा एकीकडं, एक सौरभचा इथं प्रश्न आहे की एक्झाममध्ये UPSC आन्सर शीटला किती पेजेस देते एसेला. तर तुम्ही लिहून 4-5 उरतील एवढे तिथं पेजेस असतात बघा. म्हणजे जो खूप जास्त लिहितो त्यांनी लिहूनसुद्धा समोर काहीतरी त्यांची शिल्लक राहील एवढे पेजेस त्यांनी दिलेले आहेत तुम्हाला. त्याचं चिंता बिलकुल करू नका, कारण सप्लिमेंटरी असा प्रकार UPSCमध्ये नसतो. ओके, ते शाळेत होतं ना आपल्याला जोडायच्या, लई लिहायचो आपण, द्या अजून एक, द्या अजून एक, द्या अजून एक. आणि मग आपल्याला मास्तर हे पण सांगायचं की नीट बांधा, नाहीतर मग त्या सप्लिमेंटरी सुटून गेल्या, मार्क कमी पडले की असंच चर्चा व्हायची. मग ते सप्लिमेंटरी सुटली असेल, लिहिलं काहीच नव्हतं यांनी, पण मग तो एक कन्सर्न राहायचा तिच्यामध्ये नाही ना, की नीट फाडा त्याला. काही लोक फास्कन पेन घालायचे, सगळंच फाटायचं ते, मग दुसरीकडे छिद्र अजून है ना, असले प्रकार व्हायचे. तसं UPSCमध्ये नाही ठेवलेलं. तुम्हाला सफिशियंट तिथं पेजेस आहेत. सो डोंट वरी अबाउट पेजेस. ओके, सफिशियंट पेजेस असतात, तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही. आता इथं सिम्पली जे आहे पेपरचं जे ओव्हरऑल पॅटर्न आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला 2 सेक्शन असतात. सेक्शन A कन्सिस्ट ऑफ 4 एसेस. 4 टॉपिक याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला. ओके, सेम आता ह्या पद्धतीने जेव्हा जातं बघा, तर मग राज्यसेवेचा पण जो पेपर असेल तो ह्याच पॅटर्ननी असणार आहे. हे 99.99% क्लिअर आहे बघा. आता स्पर्धा परीक्षेमध्ये 0.01चा हे राहणार आहे, तर छाती डोकून 100% असंच राहील, कारण आपण काय आयोगाचे अध्यक्ष नाही आहे. सो बेसिकली ही खूप गोष्ट लक्षात ठेवा की बऱ्यापैकी हे असंच राहील, पण चेंजेस असू शकतात. म्हणजे तुम्हाला इथे चॉईस आहे. सेक्शन A मधून तुम्हाला 4 टॉपिक आहे, याच्यातला एकच टॉपिक लिहायचा आहे. आणि सायमल्टेनियसली इकडं पुढं जे आहे सेक्शन B आहे, इथं पण तुम्हाला 4 टॉपिक आहेत. ह्या 4 मधलं पण तुम्हाला कुठलं तरी एक निवडायचं आहे बघा. ओके, आता UPSCचा जो ट्रेंड आहे एसेच्या बाबतीत, तो आजच्या डेटमध्ये तो फिलॉसॉफिकल एसेचा आहे. म्हणजे फिलॉसॉफी, आता आपण वाचूयात एक टॉपिक तर तुम्हाला लक्षात येईल. फिलॉसॉफिकल एसेस हे खूप विचारतात. मग MPSCच्या बाबतीत राज्यसेवेमध्ये काय होईल, तर राज्यसेवेमध्ये याचे जुने टॉपिक बघायचे बघा. आता हे तुम्हाला कशासाठी प्रोव्हाइड करून दिलेलं आहे, तर हे त्या याच्यासाठी आहे की GS ओरिएंटेड एसे कसे राहायचे. कारण UPSCचे सुरुवातीचा जो काळ आहे तो GS ओरिएंटेड एसेचा काळ आहे. तेव्हा एवढे फिलॉसॉफिकल एसे नव्हते, साधे सोपे यायचे. म्हणजे विमेन एम्पॉवरमेंट, एज्युकेशन, ॲग्रिकल्चर, पॉलिटिक्स, ह्या टाईपमध्ये त्या गोष्टी होत्या. त्याच्यात तुम्हाला टॉपिक बघताना पण हे लक्षात येऊन जाईल बघा की म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर भारतासंबंधीचे काही टॉपिक्स बघितले, तर भारतासंबंधीचे टॉपिक बघा 2015 नंतर असं त्यांनी टिपिकल विचारलं नाही आहे. पण ते टॉपिक कसे आहेत, माय विजन ऑफ इंडिया इन 2001. कारण हे का विचारलं, 21व्या शतकामध्ये पाऊल ठेवलं होतं म्हणून विचारलं की भारत पुढचा कसा असणार आहे. हे विचारण्यामागे एक लॉजिक असतं बघा. ज्यावेळेस तुम्ही कुठलाही टॉपिक बघता तिथं, तर ते विचार तुम्ही केला पाहिजे की त्यांनी असं का विचारलं आहे, त्याच्यामागे लॉजिक आहे बघा. बरोबर 2001च्या याच्या अनुषंगाने विचारलं. कधी विचारलं आहे, 1993 मध्ये. कारण ती चर्चा सुरू होऊन जाते की आता 21वं शतक येणार आहे, मग काय करणार आहे तुम्ही, किंवा काय पद्धतीने असू शकतं. मग बरोबर त्या पद्धतीने त्यांनी डील केलेलं आहे. किंवा डेमोक्रेसीबद्दल एसे आहे तिच्यामध्ये, वाय शुड वी बी प्राऊड ऑफ बिंग इंडियन्स. आपण टाकतो ना, भारतीय म्हणून, भारतीय असण्याचा मला अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. का
तर ते असं काही नव्हतं, एवढंच होतं फक्त. असला विचार कधी केला होता ना आपण. अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात बघा. आत्ता दुपारी आहे ना एक परभणीचं कॅन्डिडेट आलं होतं इंटरव्ह्यूसाठीच्या डिस्कशनला, आणि मी एकदम म्हटलं असं का ना, जगात जर्मनी, भारतात परभणी. आता हे कुठं होतं, आम्ही स्पोर्ट्सला जेव्हा जायचो इंटर युनिव्हर्सिटी गेम्स, मग तिथं परभणीचे जे स्टुडंट्स होते त्यांचा हा एकदम स्लोगन होता बघा. आपल्या इथं आहे कोणी परभणीचं, हा ना, ऑनलाईनमध्ये आहे कोणी परभणीचं. सो अशा पद्धतीचे स्लोगन्स आहेत. बरं हे कुठून आलं, काय आलं, तर मग इथं यमक जुळलं आहे बघा. मराठी लिटरेचर किंवा तुम्ही अलंकार बघता, यमक अलंकार आहे तो, जर्मनी परभणी, त्या पद्धतीने ते डील केलेलं आहे, यमक जोडलेलं आहे समजा. सो अशा ज्या गोष्टी आहेत, तर मग आता ही प्रोसेस जी आहे बघा, एसे ॲक्च्युअली एसे सिव्हिल सर्व्हिसमध्ये का आला त्याचे पण काही रिझन्स आहेत. बऱ्याचदा कसं असतं की तुम्हाला काही रिपोर्ट्स तयार करावे लागतात, काही अहवाल तयार करावे लागतात, आणि वाईल रायटिंग अ रिपोर्ट तुम्हाला ते इनडेप्थ ते तयार करावं लागतं, किंवा कुठल्याही गोष्टीचं असेसमेंट करायचं असेल तर त्याचा प्रत्येक अँगल तुम्ही लक्षात घेणं गरजेचं असतं बिंग अ ब्युरोक्रॅट. कारण तुमचा जो रिपोर्ट असेल त्याच्यानुसार पॉलिसी मेकर्स पॉलिसी बदलतील, किंवा त्याच्यानुसार उद्या पुढं जाऊन कुठला तरी निर्णय होणार आहे. मग त्यावेळेस तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक प्रॉपर डॉक्युमेंट बनवणं गरजेचं असतं. मग आता हा सुरुवातीला सिव्हिल सर्व्हिसच्या हिच्यामध्ये असा काही कन्सर्न नव्हता, तिच्यामुळे मग तिथं लक्षात येतं तिथं गेल्यानंतर आत की अरे मग यांना हे डील होत नाही आहे का, कारण यांची ही टेस्ट घेतलीच नाही आपण. मग त्याच्याकरता एसे तिथं आला 90s जे आहे. मग तो एसे आल्यानंतर अपेक्षित आहे की उद्या बिंग अ ब्युरोक्रॅट तुम्ही एक चांगलं ॲनालिसिस करून एखादं डॉक्युमेंट तयार केलं पाहिजे. म्हणजे आता सिम्पल आहे की इश्यू सध्या चर्चेमध्ये आहे किंवा त्याच्यावर पार्लमेंटची समिती सगळी चर्चा करते, ती म्हणजे काय की आता इथं एक आहे बघा, गर्ल्स आर वेट डाऊन बाय रिस्ट्रिक्शन्स, बॉईज विथ डिमांड्स. ओके, आता बघा दोघांचं दुःख जे आहे याच्यामध्ये, टू इक्वली हार्मफुल डिसिप्लिन. मुली ज्या असतात मुलींवर खूप जास्त रेस्ट्रिक्शन टाकलेले असतात बघा. 7च्या आत घरात पिक्चर बनवतो आपण, टायटल आहे बघा 7च्या आत घरात. कुणासाठी येते? मुलींसाठी. ते आमचा पिंट्या रात्री 2 वाजता येतो असं छाती ठोकून सांगते ते. अख्खं गाव पिंट्याचं आहे, कुठं फिरतो काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे एकदम निधड्या छातीने. आणि दुसरा मुद्दा मुलांचा प्रॉब्लेम काय, बॉईज विथ डिमांड्स जे आहेत बघा, हा ना, फरहान कुरेशी बीटेक इंजिनियर, बॉईज विथ डिमांड्स. आता ज्या अपेक्षा असतात बघा, आपल्या इंडियन सोसायटीचा जर विचार केला तर इंडियन सोसायटी GS1 आहे तुम्हाला, भारतीय समाज. सो त्या इंडियन सोसायटीमध्ये कसं आहे ना की मुलं हे ॲसेट म्हणून बघितले जातात. बॉईज की उद्या हा काहीतरी कमवणार, आपल्याला 4 चाकी गाडीमधून फिरवणार, गोंड्याची टोपी घेऊन देणार, वगैरे वगैरे वगैरे, आपल्या वंशाचं नाव मोठं करणार, जो वंश पुसट झालेला असतो मागं. पण ती थॉट प्रोसेस आहे इंडियन सोसायटी, पॅट्रियार्की. मुलीच्या बाबतीत गणित कसं आहे, लायबिलिटी. आता इथं गणित बदलत आहेत बघा, हे 100% अप्लाय नाही होत आजच्या डेटमध्ये. ओके, म्हणजे बऱ्याच ठिकाणी पॅट्रियार्कियल सोसायटीमध्ये ज्या जबाबदाऱ्या मुलांनी करणं अपेक्षित होतं त्या मुली पण करतायत आजच्या डेट. सो बेसिकली जे आहे ना की हे बदलतं पण आहे, पण जर ओव्हरऑल तुम्ही जर एक व्ह्यू बघितला तर तो कसा आहे की मुलं कसे आहेत ॲसेट म्हणून आहे, मुलगी लायबिलिटी आहे बघा, जबाबदारी आहे ती, है ना. पटकन लग्न होऊन करून घरी जा म्हणजे आम्ही मोकळे असं वाक्य असतं बघा एकदा, बरोबर. सो मूळ जे आहे की तुझ्या घरी जा बाबा लग्न करून, मग हे घर कुणाचं आहे. किंवा बऱ्याचदा असं ज्यावेळेस इंटरव्ह्यूसाठी कॅन्डिडेट्सबरोबर बोलणं होतं तर विचारलं होतं की इंटरव्ह्यूमध्ये पण आपण विचारतो की तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा. मग आता फॅमिलीबद्दल सांगा, तिच्यामध्ये काही विद्यार्थी सांगतात की बाबा आई वडील आहेत, भाऊ आहे, बहीण आहे, बहिणीचं लग्न झालं आहे. काहींचं असं असतं की पहिले आम्ही 4 होतो, आता आम्ही 3च आहे, बहिणीचं लग्न झालं आहे. मग ती फॅमिलीचा भाग नाही आहे का? ओके, म्हणजे हे काय आहे ना की ॲज सच काही संबंध सुटले असं नाही आहे ते, पण ती एक स्टिरिओटाईप असतात आणि तिच्यातून गोष्टी. आता हे पॅट्रियार्कीमधून काय आहे की मुलींवर प्रचंड रेस्ट्रिक्शन आहे बघा, आणि मुलांकडून प्रचंड अपेक्षा आहेत, आणि त्या अपेक्षेमुळे ते अजून झुकत जातात. आला नाही का रिझल्ट, कुठलाही गुलाल उडाला तरी ते फोन करून विचारते तुझं काय झालं, आरतीची परीक्षा वेगळी आहे. मग त्या खालच्या गल्लीतल्या पिंट्याचं झालं आहे, आपलं कधी होणार. किंवा त्या अपेक्षा ज्या असतात की हे झालं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. तर मुलांकडून जे आहे एक्सपेक्टेशन, आपण एन्शियंट हिस्ट्री शिकलो आहे समजा, आधीचे जे हे होतं
प्रिलिम्समध्ये शिकतो आपण की गौतम बुद्धांनी सांगितलं दुःखाचं कारण काय आहे. एक्सपेक्टेशन्स जे आहेत दुःखाचं कारण आहे. अपेक्षा असते ना आपल्याला, मी तुला काल चहा पाजली होती, आज तू मला पोहे खाऊ घाल, अपेक्षा. किंवा मी त्याला नोट्स दिल्या होत्या, त्यांनी मला त्याचा पेन पण दिला नाही, मला आवडला होता तो. सो अपेक्षांशिवाय गोष्टी डील होणं फार कठीण आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक आहेत. एखाद्या मुलींवर जास्तीचे रेस्ट्रिक्शन टाकणं आणि मुलांवर जे आहे त्यांच्याकडून जास्तीच्या डिमांड ठेवणं, अपेक्षा ठेवणं. आता कसं आहे ना की सुरुवातीच्या काळामधले जे एसे होते UPSCचे ते कसे होते, सिम्पली विमेन एम्पॉवरमेंट, जसं तुम्हाला आता हे दिलं आहे. आता काय झालं की तिच्यामध्ये शब्द बदलायला लागलेत नंतरच्या काळामध्ये, किंवा एक जेंडर नोशन वेगळ्या पद्धतीने ते मांडायला लागलेत. आता हा कशामध्ये जातो, तुम्हाला सगळे टॉपिक वाईज तिथं डिस्ट्रीब्युशन दिलं आहे. सो बघा, दोन गोष्टी असतात. जेंडर काय असतं बरं, दोन शब्द बघा, सेक्स, जेंडर. आता आपण कुठला फॉर्म भरतो तर तिच्यावर लिहिलेलं असतं बघा सेक्स, मेल, फिमेल. बऱ्याच ठिकाणी आता जे आहे ऑलरेडी थर्ड जेंडरला दर्जा दिलेला आहे, तरी काही ठिकाणी सांगावं लागतं की हा कॉलम इथं असला पाहिजे. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन जेंडर अँड सेक्स, लिंग. म्हणजे असं म्हटलं जातं की सेक्स इज अ नॅचरल, जेंडर इज कन्स्ट्रक्टेड. म्हणजे आपण जे जन्माला येतो तर आपल्या हातात आहे का बरं की आपण समजा फॉर एक्झाम्पल पुरुष म्हणून जन्माला येणं, स्त्री म्हणून जन्माला येणं, किंवा थर्ड जेंडर म्हणून एखाद्या जन्माला येणं, हे कुणाच्याही हातात नाही. इट्स अ कम्प्लीट नॅचरल प्रोसेस. पण जेंडर जे आहे ते कन्स्ट्रक्टेड आहे असं म्हटलं जातं. जेंडरला मराठीत म्हटलं जातं लिंगभाव. ओके, याला आपण मराठीत काय म्हणतो, लिंग, आणि याला म्हटलं जातं लिंगभाव. सातच्या आत घरात म्हणजे जेंडर आहे बघा. कसं बसलं पाहिजे, कसं उठलं पाहिजे, हसताना दात दिसले नको पाहिजे, हे जेंडर आहे. मुलींसाठी काही नियम आहेत बघा, मुलांसाठी असतात का, ते पार अख्खा माणूस आत जाईल एवढा आव असून असतं. हां, किती निखळ हास्य आहे म्हणते. सो जे मुलींसाठी नियम काही बनवलेला आहे. ओके, मग तो जेंडर जो आहे तर तो तसा डिफाईन होतो तिच्यामध्ये. मग असे तुम्हाला त्याचे बरेचसे शेड्स पण बघायला मिळतात. सो ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण समजून घेतल्या की मग आपल्याला ती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे ना, तिकडं आपण अजून चांगलं लिहू शकतो. आता इथं जे आहेत ना की गणित ज्ञान का संगीत है, मॅथमॅटिक्स इज द म्युझिक ऑफ रिझन, असं म्हटलं की आपलं डोकं पण चालत नाही मला. ते म्हणतात लहानपणी पण गणित जमत नव्हतं आणि इथं येसे पण गणितावरच विचारलं आहे. फिलॉसॉफी है. ओके, जिस समाज में अधिक न्याय होता है उस समाज को दान की कम आवश्यकता होती है. अ सोसाइटी दैट हैज़ मोर जस्टिस इज अ सोसाइटी दैट नीड्स लेस चॅरिटी. असा समाज, ज्या समाजामध्ये तुम्हाला न्याय खूप चांगल्या पद्धतीने मिळतो, अशा समाजामध्ये दान देण्याची गरज फार क्वचित पडते, असं ते आहे. आता ज्यावेळेस जस्टिस ही कन्सेप्ट आपण शिकतो तर कुठल्या कुठल्या प्रकारचा न्याय आपण बघतो बरं, सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल. ओके, म्हणजे बघा सामाजिक स्तरावरचा न्याय. सामाजिक स्तरावरचा न्याय काय असतो, सर्व इक्वल आहेत बघा. ओके, सर्व लोक जे आहेत तर ती समान असायला हवी. ओके, असा तो कन्सर्न आहे. म्हणजे मूळ इथं जे आहे की जस्टिस जो आहे तर तो सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल या सगळ्या आस्पेक्टवर तुम्हाला बघायला मिळतो बघा. म्हणजे याच्यामध्ये या गोष्टी इन्क्लूड आहे, सामाजिक स्तरावर, राजकीय स्तरावर आणि आर्थिक स्तरावर. आर्थिक स्तरावरचा न्याय काय असतो, इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. तुमच्याकडे जी संसाधनं आहेत ती संसाधनं सर्वांपर्यंत समान हिच्यामध्ये वाटली गेली पाहिजे. इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस, बरोबर. आता जर रिसोर्सेस इक्वली डिस्ट्रीब्यूट झाले तर कमी लोक असे असतील की ज्यांना रिसोर्सेसची गरज पडणार आहे, किंवा असेच लोक ज्यांनी एक्झॉस्ट करून टाकले त्यांचे रिसोर्स, अशा लोकांना गरज पडू शकते की कुणीतरी मला काहीतरी द्यावं. पण जर सोशल लेवलला सगळे इक्वल आलेत, सर्वांना समान संधी जर मिळाली, आर्थिक स्तरावर इक्वल अपॉर्च्युनिटी जर मिळाली, पॉलिटिकल आस्पेक्टमध्ये जर सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळालं, तर ऑबियसली तुम्हाला कुणासाठी काही करायची गरज पडणार नाही. त्याचं रिझन आहे की वीकर सेक्शन नावाची जी कन्सेप्ट आहे, दुर्बल घटक, ते काय होतील, कमी होऊन जातील. आलं लक्षात, असा याचा मतित अर्थ आहे. याला घेऊन आपल्याला 1000 शब्द लिहायचे. हे तर झालं 4 वाक्यात संपलं.
आता काय लिहायचं, हीच गंमत असते. म्हणून एसे रायटिंग इज अन आर्ट, ही एक स्किल आहे. आणि कुठलंही स्किल कसं असतं बघा, ते हळूहळू तुम्ही डेव्हलप करू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये काय स्किल असतील ना काही, ओके, काय काय स्किल आहे बरं मला सांगा बरं, तुमच्यामध्ये कोणामध्ये काय स्किल आहे इथं. असं नाही की अभ्यासाच्याच बाबतीत पाहिजे, काहीतरी वेगळं स्किल जे आहे. आमच्याकडे आहे ना, लहानपणी आम्ही हॉस्टेलला जेव्हा होतो आम्ही, तर आमच्याकडे सॉक्सचा बॉल बनवायचो आम्ही. ओके, यूज केलेले सॉक्स असतात ना ते, किंवा ज्याचे नवीन असले ते, पण जे सापडलेत ते, त्या सॉक्समध्ये दुसरे सॉक्स टाक, त्याच्यात कागद टाक, असं करून आहे ना त्याला असं गोल बनवायचे. सॉक्सला उलटं पुलटं करत करत तुम्ही जर बनवलं असेल सॉक्सचा बॉल, आणि मग त्या सॉक्सच्या बॉलाने आहे ना असं पायावर खेळवायचा त्याला. तर असे दिग्गज होते आमच्या इथं की जे हजार हजार वेळा तो पायावर बॉल खेळवणार. मग तिच्यात मॅचेस लागायच्या की 2 टीम 3 टीम, आणि मग ती मॅच चालायची. असे मान मान लोक तिथं होऊन गेलेत सगळे. पेले पण तरसला की हे भेटतील मला म्हणून, ते भेटलं त्याला. हे एक स्किल आहे. हे स्किल काय असतं ना, स्किलचं एक सगळ्यात बेस्ट गोष्ट काय असते, तुम्ही तुमचं स्किल इम्प्रूव्ह करू शकता बाय प्रॅक्टिस. म्हणजे कुठलंही स्किल किंवा कौशल्य जे असतं ना, तर ते तुमचं जे आहे तर ते डेव्हलप होत जातं. तुम्ही ज्या वेळेस एकच गोष्ट वारंवार करत जाता, तुम्ही हॉटेलमध्ये बघितलं असेल बरेचसे वेटर ते आहे ना भरपूर कप ॲट अ टाईम पकडतात, किंवा मग चहा कपबशी कप ते असं रचलेलं असतं बघा, ते घेऊन जातात. किंवा विटा, कन्स्ट्रक्शन वर्कर्स ते अशा 4-4 विटा फेकतात बघा, पुढचा बरोबर त्या 4 विटा पहिल्याच दिवशी डील होईल का असं. किंवा पुण्यातला पेपरवाला बघितला असेल तुम्ही, तो बरोबर खालून दुसऱ्या मजल्यावर पेपर टाकतो, तिसऱ्या मजल्यावर पेपर. पहिल्या दिवशी डील होईल काय. कदाचित असं होऊ शकतं 3ऱ्या मजल्यावरचा दुसऱ्याच्या खिडकीत पडला, दुसऱ्यावाल्याचा पहिल्याच्या याच्यात पडला, नाही तर दुसरीकडेच कुठंतरी जाऊन पडला तो, असं पण होऊ शकतं. ओके, तर स्किल जे आहे ते हळूहळू डेव्हलप होतात. आणि ज्यांना काहीच गडबड करायचं ते काय करतात, सरळ बादली नाही तर पिशवी सोडतात खाली, दोरीने टाक बाबा हिच्यात घेतो आम्ही वरती. मूळ मुद्दा असा आहे की स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी लागतील, एक प्रॅक्टिस, आणि दुसरं जे आहे तुमचा ॲटिट्यूड त्या गोष्टीप्रती कसा पाहिजे, पॉझिटिव्ह. इथिक्सचं लेक्चर ज्यांचं राहिलं आहे त्यांनी बघून घ्या बघा, ॲपमध्ये पण ते अवेलेबल आहे, आपण यूट्यूबवर पण शेअर करून दिलेलं आहे. ॲटिट्यूड, तुमचा दृष्टिकोन त्या गोष्टीप्रती पॉझिटिव्ह असला पाहिजे. म्हणजे जे विद्यार्थी, दोज हू विल डेव्हलप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स एसे रायटिंग, ते खूप चांगला एसे लिहू शकतात. असं होऊ शकतं की सुरुवातीला गडबड होऊ शकते. आता होतं काय, एसेमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा, आपण एवढं GS अभ्यासतो, एसेचा पेपर आला की आपण जेवढं GS शिकलेलं असतं ना ते सगळं उचलून टाकून देत तिचं, किंवा जो ऑप्शनल घेतलेला असतो ते ऑप्शनल पण आपण बराच वाचतो, मग तो ऑप्शनल उचलून त्या एसेमध्ये टाकतो आपण बराच. ओके, माझ्याकडे जे आहे तर हे मिक्स व्हेज किंवा सांबर रेसिपी असा प्रकार नाही आहे की हप्ताभराचं जेवढं उरलं आहे तेवढं सगळं कापून टाका, छान लागतं. त्याची जी डिमांड आहे ना तीच फुलफिल करणं अपेक्षित आहे. म्हणजे तो जो टॉपिक आहे, तुम्हाला एक आर्टिकल मी याच्यामध्ये दिलं आहे बघा, ह्या महाराष्ट्र टाइम्समध्ये जी माझी सिरीज होती बघा, त्यात नंबर ऑफ आर्टिकल्स होती, यातले खूप महत्त्वाचे जे आर्टिकल्स आहेत ते सगळे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे प्रॉपर. ओके, आता याच्यामध्ये एक आर्टिकल आहे, तुम्हाला पेज नंबर 2 बघा, PYQ ॲनालिसिसमध्ये. हे महाराष्ट्र टाइम्समध्ये पब्लिश झालेलं आर्टिकल आहे, निबंध कसा लिहायचा त्याच्या संबंधीचा आहे बघा. बेसिक गोष्टी ज्या आहेत, कुठलाही निबंध लिहिण्यासंबंधी जे आहे की कुठल्या बेसिक गोष्टी तुम्ही डील केल्या पाहिजे, तर सगळ्यात बेसिक गोष्ट याच्यामध्ये जी असते की जो टॉपिक तुम्हाला दिलेला आहे ना तो टॉपिक आधी समजून घेतला पाहिजे. जर तो टॉपिकच नाही समजला तर तुम्ही लिहिणार काय, किंवा त्याचा चुकीचा अर्थ समजला तर मग अजून भयंकर होऊ शकतो. म्हणजे त्याचा ॲक्च्युअल मिनिंग काय होतं आहे. म्हणून याच्यामध्ये 4ही टॉपिक जे आहेत ते शांत चित्ताने वाचले गेले पाहिजेत. सगळ्यात बेसिक आहे याच्यामध्ये. तुम्हाला जर समजा आता राज्यसेवेचा जो पेपर येईल त्याच्यामध्ये तर सिम्पल असणार आहे, ते GS ओरिएंटेड डील करेल. आता तुमच्या ज्या टेस्ट होतील त्याच पद्धती UPSCच्या टेस्ट ह्या कम्प्लिटली ज्या अशाच राहणार, सत्य आहे बघा. आणि राज्यसेवेच्या ज्या टेस्ट आहेत तर त्या GS ओरिएंटेड राहतील. तिच्यामध्ये कधी आपण काही फिलॉसॉफिकल लिहू, पण UPSCसाठी तुम्हाला फिलॉसॉफिकल फिलॉसॉफिकल डील करायचं आहे.
बाकीचे पण लिहू शकतो, तसा काही वाद नाही आहे, ते घेतले जातात. पण इथं फोकस असा आहे की पहिले कसं होतं, सुरुवातीला यांनी काय केलं 3-4 वर्षापूर्वी की एक सेक्शन असा दिला की जिथून एक फिलॉसॉफिकल किमान तुम्हाला लिहायचं आहे, म्हणजे 4 टॉपिक फिलॉसॉफिकल. मग आता त्याची प्रॅक्टिस पाहिजेच तुम्हाला, आणि एक GHचा असला तर ओके. पण जर असं झालं नंतरच्या काही वर्षांमध्ये की दोघी फिलॉसॉफिकल लिहा, पण MPSCमध्ये राज्यसेवेला असं होणार नाही. कुठलीही परीक्षा ज्यावेळेस नवीन सिलेबस येतो तर सुरुवातीचा जो काळ असणार आहे तो सुपरफिशियल असणार आहे, आणि नंतरच्या काळामध्ये ते अजून डीपमध्ये घेऊन जातात. असं सिम्पल गणित आहे बघा. ओके, याचा अर्थ एकदम काय ना घरी झोपून ते डील होईल असं नाही, तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागते, अभ्यास करावाच लागतो. सो सगळ्यात बेसिक असतं की हे टिपिकल जे आहेत ते विषय समजून घेणं. आता याच्यामधला चौथा इंटरेस्टिंग आहे बघा. शिक्षा वह है जो विद्यालय में सीखी गई बातों को भूल जाने के बाद भी शेष रह जाती है. एजुकेशन इज व्हॉट रिमेन्स आफ्टर वन हॅज फॉरगॉटन व्हॉट वन हॅज लर्न इन अ स्कूल. शिक्षण नेमकं काय असतं, आता आपण लहानपणापासून शिकतो बघा. मी बालवाडीपासून शिकलो होतो है ना, बालवाडी, मग पहिली, मग दुसरी. आताची मुलं है ना नर्सरी, KG, ज्युनियर KG, सिनियर KG है ना, असं त्यांचं आयुष्य अजून खडतर झालेलं आहे. सो बेसिकली जे आहे ना की जे तुम्ही शिकता शाळेमध्ये, मग काय काय शिकलो आपण, 6CO2 + 6H2O = फोटोसिंथेसिस, अल्जेब्रा, प्रोबॅबिलिटी. ही प्रोबॅबिलिटी मला म्हणजे कधी न आवडलेला प्रकार होता. मग 52 पत्त्यांमधून मग हे एक पत्ता निघालं, मग त्याची प्रोबॅबिलिटी किती, एका बॉक्समधून एवढ्या रंगाचे इतके बॉल आहेत, मग तो एक बॉल काढल्यानंतर मग दुसऱ्या रंगाचे बॉल बाहेर निघायची प्रोबॅबिलिटी किती. मला नाही काढायचं असं काही, एकदम सात्विक आहे. पत्ता गित्त्याला हात लावला नाही आपण आयुष्यात कधी. प्रोबॅबिलिटी है ना, आजच्या डेटमध्ये ते लक्षात राहतं बरं ते प्रोबॅबिलिटी. किंवा तुम्हाला ते फॉर्म्युले आठवतात, किती लोकांना फॉर्म्युले आठवतात बरं. A + B + C + क्यूब स्क्वेअर, मग त्याचा क्यूब, मग त्याचा A³ + B³ गेलं की सगळं. मग हा मुद्दा तोच आहे की शाळेमध्ये तुम्ही जे शिकला होता ना तिच्यातल्या कितीतरी गोष्टी आता विस्मृतीमध्ये जाणार आहे. काही लोक लक्षात राहतील तुम्हाला, काही बेंच लक्षात राहतील, पण बाकीचं जे काही सिलेबसमध्ये होतं त्याला नंबर ऑफ गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या विस्मृतीत जातील, आणि त्याच्यानंतर जे काही उरतं ते एज्युकेशन आहे. ओके, म्हणजे मी झेडपीच्या शाळेत होतो, 1ली ते 4थी आमच्या गावात शाळा होती, जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा आणि मराठी मुलींची शाळा वेगवेगळे बसवायचे. ओके, 2 शाळा वेगळ्या होत्या, मुलींची शाळा वेगळी आहे. आजही तशीच परिस्थिती आमच्या गावामध्ये. ओके, सो आता आम्हाला जे गुरुजी होते सुरुवातीच्या काळामध्ये, त्यांचं नाव मला आता पण आठवतं. माझ्या आयुष्यात किती शिक्षक आले असतील बरं. स्कूल लाईफ, त्याच्यानंतर आपलं म्हणजे प्रायमरी, मग त्याच्यानंतर सेकंडरी, त्याच्यानंतर कॉलेज, हिच्यातले बोटावर मोजणे इतके काही लोक मला आठवतात आज. तर ते जे गुरुजी होते त्यांचं नाव होतं पुंडलिक कौतिक चौधरी. बाप माणूस होता एकदम. त्या माणसाने जे शिकवलं ते आजही मला आठवतं. 1ली ते जवळपास आय थिंक 3रीपर्यंत ते होते. नंतर एक मॅडम आल्या होत्या, त्यांची स्टोरी मी तुम्हाला सांगितलेली आहे है ना. वर्गाच्या बाहेर साफसफाई आठवलं तुम्हाला. आता त्यांनी ज्या गोष्टी शिकवल्या होत्या ना तिच्यात कसं राहायचं की समजा वक्तृत्व स्पर्धा आहे तर मग आमच्या इथं ते काय करायचे, लोकमान्य टिळकांची जयंती आहे, आम्हाला भाषण द्यायला लावायचे. भाषण दिलं की आम्हाला 50 पैसे नाही तर 1 रुपया द्यायची गुरुजी. मला अजून पण ते आठवतं. तो 50 पैसे, तो 1 रुपया आमच्यासाठी फार म्हणजे मोठी अचिव्हमेंट होती ती डायरेक्ट. आणि तिच्यातून झालं काय की ते एक प्रकारे प्रोत्साहन होतं की नाही तुम्ही पुढं या, बोला मग है ना. सो बेसिकली जे होतं ना की ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. ती लोक तुम्हाला लक्षात राहतात समजा, किंवा त्यांनी शिकवलेल्या 4 गोष्टी असतील. मूळ जे आहे की टिपिकल जे काही खूप तांत्रिक एज्युकेशन आहे की तुमच्यापैकी इंजिनियर किती आहेत बरं, हातवर करा बरं इंजिनियर. हां, आता तुम्ही जितकं टेक्निकल शिकलेलं आहे ते ॲज सच काही यूजमध्ये येतं का तुमच्या लाईफमध्ये, नाही. पण इंजिनिअरिंग शिकताना जी ॲक्युरेसीवर काम केलं असेल तुम्ही, एखादा प्रोजेक्ट बनवला असेल तुम्ही, बनवला होता का ABCतून बनवून नेला होता. पुण्यातल्या कॉलेजमध्ये कोण होतं, कुठून बनवला होता, ABCतून की स्वतः बनव. प्रामाणिकपण सांग, इथिक्सचं लेक्चर ऑलरेडी एक झालं आहे आपलं. हां, स्वतः बनवला होता का बनवून घेतला होता. हां, माझी बहीण पण होती इंजिनिअरिंगला. एका दिवशी तिने मला फोन केला होता, पुण्यातच शिकत होती ती. म्हटले की
दादा आपल्याला प्रोजेक्ट बनवून घ्यायचा आहे. म्हटलं ठीक आहे. मला असं वाटलं की त्याच्यासाठी रॉ मटेरियल खरेदी करायचं आम्हाला. म्हटलं ठीक आहे जाऊ आपण. नंतर तिथं गेल्यावर कळलं की इथं प्रोजेक्टच बनवून भेटतो. म्हटलं ठीक आहे आपण बनवून घेऊ इथून, पण इंजिनिअरिंग सोडून आयुष्यात काही पण करतो, डिग्री घे. आणि नंतर तिचा मार्ग बदलला, RBIमध्ये आता कार्यरत आहे. बट बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की तुम्हाला आफ्टर स्कूल कॉलेज जे काही टेक्निकल गोष्टी गळून पडतील बाजूला, त्याचा जो मतितार्थ असतो ना, जे स्किल तुम्ही ॲक्वायर करता, ज्या गोष्टी तुम्ही शिकता, किंवा काही लोकांना आपण ॲडमायर करतो तिथं. काही जे शिक्षक असतात बघा की जे कायमस्वरूपी तुमच्या बॅक ऑफ माइंड असतात. सगळे लक्षात राहतात का? नाही. काही असतात बघा, चांगल्या वाईट काही आठवणी तुमच्या असतात. पण काही लोक तुमच्या लक्षात असतील किंवा काही चांगल्या गोष्टी शिकला असाल तिथं. सो ते जे काही आहे ना ते एज्युकेशन आहे, कारण त्याचा परिपाक म्हणून आपण आज आहोत, असं यांना विचारायचं आहे. हे 1000 शब्दात लिहायचं. मग आता मला एक गोष्ट सांगा की तुमच्यासमोर हे 4 एसे इथं आहेत. कुठला एसे लिहाल बरं तुम्ही? 5 नंबर. किती लोक आहे बरं 5 नंबर लिहिणार आहे? तिने हात वर करा बरं. हा ना, चांगला एकदम सोपा उचलला बघा एकदम. चला एक जाव हा ना, बरंच काही लिहू शकतो, मनातलं सगळं काढू शकतो बाहेर. 6 नंबर कोणाची इच्छा आहे का लिहायची? मला गणित खूप आवडतं. हा ना, फसू शकतं गणित हिच्यामध्ये, दिसताना छोटं दिसतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो प्रश्न जो आहे बघा, हा ना, जो प्रश्न एकदम छोटा दिसतो तो एकदम भारी असेल असं काही नसतं. एखादा प्रश्न खूप मोठा आहे म्हणजे तो प्रॉब्लेमॅटिक असेल असं काही नसतं. तुम्ही प्रॉपरली प्रत्येक गोष्ट वाचा, त्याच्यानंतर समजून घ्या, त्याच्यानंतरच तुम्हाला कळणार आहे की वेदर यू कॅन राईट ऑर नॉट. मग ते एकदम क्लिअर आहे बघा इथं. आता बघा हिच्यामध्ये अमृतानी शिवप्रसाद यांनी टाकलं 6 नंबर 8 नंबर. म्हणजे मूळ जे आहे 6 नंबर कोण आहे हो? शिवप्रसाद. झोपला होता की दुपारी? असं करू नको. ओके. त्याच्यानंतर जे आहे अमृतानी 8 टाकला बघा. सौरभनी 7 आणि 8 पैकी 1 लिहू शकतो असं म्हटलेलं. आता यातच जे आहे हे इकडं सेक्शन ए मध्ये 4 आहेत अजून. हे पण आपण बघू. एक तर आतापर्यंत जे आहे ना, जे एसे तुम्ही स्कूल लाईफमध्ये लिहिले असतील, कॉलेज लाईफमध्ये, याचं गणित कंप्लीट वेगळं आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल. आता 125 मार्क्ससाठी जेव्हा लिहितो तर त्यावेळेस पिंजरातल्या पोपटाचा आत्मवृत्त असला प्रकार येणार नाही आहे तिथं. म्हणजे आपण शाळेमध्ये जे काही लिहित जातो तर ते गणित फार वेगळी होती. ही थोडंसं गणित वेगळं आहे. त्यातल्या त्यात हिच्यामध्ये पण कसं होतं की कधी प्राईम मिनिस्टरच्या स्पीचमधलं एखादं स्टेटमेंट असेल खूप महत्त्वाचं, चीफ जस्टिस यांच्या हिच्यातून एखादं महत्त्वाचं स्टेटमेंट आलं, प्रेसिडेंटचं एखादं महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, जे खूप महत्त्वाच्या कॉन्स्टिट्युशनल पदांवर असणारी लोकं आहेत, त्यांच्याकडून जर एखादं खूप महत्त्वाचं स्टेटमेंट गेलं मग त्या केसमध्ये ते पण विचारलं जाऊ शकतं. ओके. सो अशा गोष्टी खूप मॅटर करतात इथं की म्हणजे तुम्हाला करंटवर तेवढी पकड तिथं पाहिजे की हा हे विचारलं जाऊ शकतं. आता इथं बघा, चिंतन एक तरह का खेल आहे. आता बघा ही हिंदी पण, आता एक गोष्ट आहे की ही हिंदी जी आहे ना फर्स्ट लँग्वेज हिंदी आहे. आता इथं तर हे एक ओळीमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने जर हिंदी जर बघितली तुम्ही तर CSATमध्ये तुम्हाला जरा लक्षात येतं आहे आपण जी हिंदी शिकतो आणि ह्या हिंदीमध्ये बऱ्यापैकी फरक आहे तिथं. चिंतन एक तरह का खेल है, यह तब तक प्रारंभ नहीं होता जब तक एक विरोधी पक्ष न हो. चिंतन जे असतं बघा, ओके, थिंकिंग इज लाइक अ गेम, इट डज नॉट बिगिन अनलेस देर इज अन अपोजिट टीम. आता इमॅजिन करा लोकसभा 2024 इलेक्शन एकाच पक्षाने लढलं, एकाच पक्षाने जिंकलं. लाईक किंग जॉन उन, नॉर्थ कोरिया. मला निवडून द्या नाही तर बघतो तुमच्याकडे. जर अपोजिशनच नसणार आहे, अपोजिशन कशासाठी गरजेचं असतं? आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. काय अर्थ होतो बरं याचा? आता एक साधी गोष्ट असते ना, ती जे आहे मित्रावरती कविता गाजली आहे बघा एकदम, हा ना, वनव्यात गारवा वगैरे वगैरे. तर मग मित्र कसा असला पाहिजे, मैत्रीण कशी असावी की जिनी इतरांसमोर तुमची स्तुती करणं अपेक्षित आहे, पण तुम्हाला एकट्यात तिने किमान तुमच्या चुका, तुमच्या उणिवा त्या सांगणं अपेक्षित आहे. आता हिच्यामध्ये तुम्ही किती ऐकून घेता हा पण तिच्यातला मुद्दा आहे. तू कोणाला मला सांगणारा, तुझ्या घरचं खातो का मी?
ओके, मग तुमचा जो इगो आहे किंवा ते जे त्या गोष्टी बाजूला ठेवणं अपेक्षित आहे आणि तुम्ही ते समजून घेणं. आता अपोजिशन जेव्हा राहणार आहे तर अपोजिशन काय करतं, तुमचे जे लूप होल्स असतात त्या लूप होल्सवर बोट ठेवणार, ते अटॅक करणार तुमचे, बरोबर. सो मूळ कसं आहे ना की राजकारण याच्यासाठीचं बेस्ट एक्झाम्पल आहे की तुम्ही असं असं केलं होतं तेव्हा तुम्ही खूप गाजावाजा केला होता, मग आज हा याला भेटला, मग परत न्यूज आली बघा, हा ना. मूळ जे आहे की अपोजिशन जर असेल तर ते तुमच्या उणिवा तुमच्या समोर आणू शकतं, जगासमोर आणू शकतं आणि ॲट दॅट टाईम तुम्हाला विचार करावा लागेल की खरंच माझं चुकलं आहे का, मी जी कृती केली होती. आणि ज्या वेळेस असं असणार आहे तर ऑबियसली तुम्हाला काय करावं लागेल, एखादी कृती करताना आधी विचार करावा लागेल तुम्हाला, बरोबर. असं साधं सरळ सोपं गणित आहे. जर तुम्हाला कोणीतरी अपोजिशन आहे, बरोबर. पंचायत सिरीज बघितली तुम्ही, कोणी कोणी बघितली बरं पंचायत वेब सिरीज जे आहे बघा, सध्या खूप न्यूजमध्ये आहे. पंचायतमध्ये काय ना, असं गाव दाखवलेलं आहे आणि त्या गावामध्ये एक सरपंच आहे, ग्रामपंचायत तो चालवतो आहे आणि त्याचं एक अपोजिशन पण आहे तिथे. मग सरपंचानी जे आहे सरकारतर्फे जी घरं मिळतात त्या लाभार्थ्यांमध्ये त्याच्याजवळच्या लोकांना जास्तीची घरं दिली, म्हणून हा मुद्दा अपोजिशननी उचलून धरला. मग सरपंचाला काय करावं लागतं नंतर, ती जी लोक त्याला मत देत नाही आहे त्या एरियामध्ये जाऊन तिथल्या व्यक्तीला सपोर्ट करणं, तिथल्या व्यक्तीबरोबर उभं राहणं हे सरपंच करतो. का, कारण तिथं अपोजिशन होतं आणि त्याच्या चुकीवर त्यांनी बोट ठेवलं. मग आता ती चूक सुधारायची कशी म्हटल्यानंतर चिंतन करून त्यांनी त्याचं एक डिसिजन घेतलं. ओके, विजनरी डिसिजन मेकिंग हॅपन्स ॲट द इंटरसेक्शन ऑफ इन्स्टिट्यूशन अँड लॉजिक जे आहे, इंट्यूशन अँड लॉजिक जे आहे बघा. ओके, दूरदर्शी निर्णय तभी लिए जाते हैं जब अंतर्ज्ञान और तर्क का परस्पर मेल होता है. इंट्यूशन अंतर्ज्ञान आणि लॉजिक तर्क जे आहे. मग आता या दोन टर्म्स तुम्हाला डिफाईन करता आल्या तर तुम्ही जे आहे पुढे बोलू शकता काही, बरोबर. जर तुम्ही म्हटलं की अंतर्ज्ञान म्हणजे नेमकं काय किंवा इंट्यूशन, आता ॲक्च्युली इंट्यूशन हा शब्द महत्त्वाचा याच्यामध्ये आणि हा कीवर्ड आहे. आता आपण त्याच्याकडे पण जाऊ की रायटिंग करताना कसं याच्यावर काम करायचं. नॉट ऑल हु वंडर आर लॉस्ट, सभी भटकने वाले गुम नहीं होते. ओके, म्हणजे भटकले बाबा सगळे लॉस्ट, याचा अर्थ काय आहे, लॉस्ट याचा अर्थ बाबा तो हरवला हा एक अर्थ आहे आणि लॉस्ट याचा अर्थ काय आहे, कामातून गेलं. दोन गोष्टी असतात बघा. नारायणपेठ कुठं आहे ना, सदाशिव पेठेत फिरतोय माणूस इकडून तिकडं कुणीही सांगत नाही, हे बेसिक फीचर आहे इथलं. सो त्याच्यामुळे जे आहे लॉस्ट, पत्ता सापडत. आणि दुसरी गोष्ट लॉस्ट कामातूनच गेलं आहे, हे कळलं ना, कामातून जाणे ज्याला सिरियसली घेतलं जात नाही बघा एखाद्याला. ओव्हरऑल जे आहे की इथं तो अर्थ जास्त मत केला जातो, तुमचा ॲड्रेस किंवा हिच्यात तो एकदमच उथळ अर्थ आहे इथं. लॉस्ट की जी लोक भटकलेली आहे ती सगळी लॉस्ट नाही आहे. आता इथं जे आहे ना की अल्केमिस्ट तुम्ही वाचला असेल बघा तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी. किती लोकांनी वाचलं आहे बरं? पावलो कोएलो अल्केमिस्ट नावाचं फेमस पुस्तक आहे, एकदम बरंच गाजलं. वाचलं का तुम्ही? बरं हे ऐकलं आहे का, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, हे एवढं ऐकलं आहे? कधीतरी ऐकलं असेल ना. कोण म्हटलं होतं असं, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. किंवा एक आहे बघा की काखेत कोळसान गावाला कोळसा, डोक्यावर चष्मा ठेवून अख्ख्या घरात चष्मा शोधणे. माझ चष्मा कुठं आहे, माझ चष्मा कुठं आहे, अरे वरती, अरे इथं आहे. ओके, मग आता मूळ हिच्यामध्ये जे आहे ना की जी लोक काहीतरी शोधतायत त्यांना ते सापडतं का, किंवा ते काय शोधतायत हे आपल्याला माहीत नाही. याला तुम्ही वेगवेगळ्या अँगलनी बघू शकता. मग खऱ्या अर्थाने जे आहे नॉट ऑल हू वंडर, जे इकडं तिकडं भटकतायत बघा ते सगळेचे सगळे ऑल. ओके, मग ऑल जे आहे तिच्यावर बोलणं. वंडर, लॉस्ट हा जो शब्द आहे बघा,
इन्स्पिरेशन फॉर क्रिएटिविटी स्प्रिंग फ्रॉम द एफर्ट टू लुक फॉर द मैजिकल इन द म्यूंडेन. रचनात्मक की प्रेरणा लौकिकता में चमत्कार ढूंढने के प्रयास से उपजती है. रचनात्मक की प्रेरणा आपल्याला काय पाहिजे ना, गव्हर्नमेंट इज आस्किंग फॉर क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन. तुम्ही काहीतरी वेगळं करा, तुम्ही पण तेच करणार म्हटल्यानंतर मग काय फायदा ना सिस्टीमला. सो क्रिएटिव्हिटी आपल्याला पाहिजे. तुमच्यामध्ये पण काही क्रिएटिव्हिटी असणार आहे, बऱ्याच लोकांमध्ये क्रिएटिव्हिटी असेल बघा, वेगवेगळं असेल ना. कुणी गाणं म्हणतं, कुणी याचा आवाज काढ, कुणी त्याचा आवाज काढ, असं काहीतरी असणार आहे ना. किंवा तुम्ही कागदापासून एखादी चांगली गोष्ट बनवू शकत असाल, कविता लिहित असाल, कथा लिहित असाल, अजून काही करत असाल. क्रिएटिव्हिटी ही जी गोष्ट असते. सो आता इथं जे आहे की इन्स्पिरेशन फॉर क्रिएटिव्हिटी हे कुठून मिळतं. कुठलीही रचना होणं ते खटाणाबाई माहिती आहे का तुम्हाला. रणबीर कपूरचा मूवी आहे ना, तिच्यामध्ये कॅरेक्टर बघा एक, नादान परिंदेवाला मूवी बघितला का तुम्ही, हा ना. हां, रॉक स्टार. तर इन्स्पिरेशन पाहिजे असतं ना त्याला, कसं येईल. तर आयुष्यात दुःख पाहिजे, मग काहीतरी घडेल बाबा. वेगवेगळे फंडे सांगतात. पण ती क्रिएटिव्हिटी जी असते ती कुठून मिळणार आहे तुम्हाला, तर त्याच्यावरही भाष्य केलेलं आहे की हे जे आहे की एफर्ट्स टू लुक फॉर द मॅजिकल इन द म्यूंडेन, जे आहे की लौकिकतेमध्ये चमत्कार ढूंढणे का प्रयास जे आहे. मग तुम्ही लौकिकता जी आहे, तुमचं जे रुटीन भौतिक जग आहे तिच्यात मॅजिकल गोष्टी शोधणं, म्हणजे इथं जो मेन त्याचा हे आहे फोकस तो कशावर आहे, क्रिएटिव्हिटी आणि त्याच्या मागची प्रेरणा जी आहे. आता हे वेगवेगळे टॉपिक आहे. मी जर तुम्हाला विचारलं की हे 4 टॉपिक तुमच्यासमोर आहे, कुठले लिहाल बरं तुम्ही. पहिलं किंवा दुसरं यांनी सांगितलं बघा. जास्तीत जास्त लोक कुठला लिहितील बरं. पहिला किती लिहिणार आहे, हात वर करा बरं. ओके. आता एक गोष्ट असते याच्यामध्ये, आज कुछ तुफानी करते असं काही करायचं नसतं इथं. माउंटेन ड्यू. ओके. कारण या तुफानीच्या चक्करमध्ये एक अटेम्प्ट वाढवू शकतो आणि 365 दिवस ह्या गल्लीतले पोहे खाणं हे भयंकर आहे. ओके. मूळ जे आहे की इथं मार्क्स कशातून येणार आहेत, मी कुठला एसे चांगला लिहू शकतो, लिहू शकते, हे कशाच्या बेसिसवर डील होतं, तर हे याच्या बेसिसवर डील होतं. इथं जे आहे बघा रफ वर्क केलेलं आहे. मी प्रत्येकाला सांगतो की एसे लिहिताना आधी काय केलं पाहिजे, यू हॅव टू गो फॉर रफ वर्क. तुम्ही हे 4 टॉपिक आहे ना, तुम्हाला असं वाटलं बघा ते यांनी उत्तर दिलं, चैतन्य काय म्हटला, पहिला किंवा दुसरा, बरोबर. मग आता याच्यात प्रोसिजर कशी आहे, तुमच्या हातात पेपर आला, याच्यात बघा मी रफ वर्क करून दिलेलं आहे बघा, की रफ वर्कमध्ये मी काय काय याच्यामध्ये मुद्दे माझ्याकडे आहेत की मला ते लिहायचे आहेत. त्याच्यामध्ये सगळं रफ वर्क तिच्यात टाकलं आहे आणि त्या रफ वर्कच्या आधारे नंतर हा एसे उभा राहिला. आता रफ वर्क का करायचं त्याचं बेसिक असं आहे. आता इकडे यांनी पण टाकलं बघा, इकडे कमलेशने टाकलं 1 or 4 टाकलं बघा. कमलेशने टाकलं मी आयदर पहिला लिहिल किंवा चौथा लिहिल, किंवा काहींनी सरळ सरळ एकच टाकला बघा. सुशीलनी 4 टाकला, वर्षाने 1 टाकला बघा, शिवप्रसादनी 2 टाकला वगैरे. आता काय होतं, मी जर म्हटलं की चला मी 2 नंबरचा एसे लिहितो आणि डायरेक्ट लिहायला घेतला, कधी कधी वाचल्यानंतर असं वाटतं की हे भारी आहे, आपण करू शकतो. पण त्याच्यानंतर आपल्याकडे त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा डेटा तेवढासा नसला तर तुम्ही एखादं पेज 1.5 पेज लिहून तिथं स्टॉप होऊन जाल आणि मग आपल्याला वाटतं की नाही आता हे काही पुढं लिहिलं जात नाही. बऱ्याचदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला माहीत नसलेली डिश जर आपण ऑर्डर केली आणि तिची चव जर आपल्याला नाही डील झाली तर काय होतं, ते आत पण उतरत नाही, खाल्लं पण जात नाही, तशी अवस्था होते आपली. आणि इथं सगळ्यात बेसिक आहे टाईम. टाईम इज मनी म्हणतात ना, ते मनीच्या पलीकडे आहे. डायमंड प्लॅटिनम असला प्रकार आहे इथं या परीक्षेमध्ये. एक एक सेकंद आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि आपण जर असं केलं की एखादा एसे लिहिला, मग तो मध्ये स्टॉप केला, मग परत दुसरा घेतला, तर त्याच्याकरता सगळ्यात पहिली गोष्ट असते की ज्यावेळेस तुम्ही हे डील करणार आहे, गो फॉर रफ वर्क. सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्ही एकतर पहिला सिम्पल आहे, टॉपिक प्रॉपरली जे आहे रीड करणं, त्याला अंडरस्टँड करणं. जर तुम्हाला ते कळत असेल तर तुम्ही त्याच्यावर विचार करणार. तुम्हाला टॉपिकच वरून गेलं, ते मॅथमॅटिक्स टाईप टॉपिक आहे बघा, मग ते डील होऊ शकतं का, तर मॅक्झिमम कॅन्डिडेट म्हण की नको ह्या रिस्कमध्ये मला पडायचं नाही.
सो बेसिक जे असतं ना की प्रॉपरली रीड करा, त्याला अंडरस्टँड करा किंवा ते समजून घ्या. ओके, रीडिंग अंडरस्टँडिंग ऑफ द टॉपिक, तो टॉपिक कळला पाहिजे आपल्याला, आपण समजून घेतला पाहिजे. ओके, कधी कधी आपण चुकीच्या पद्धतीने पण समजून घेऊ शकतो, तर त्याची प्रॅक्टिस आपण इथं करतो, तिच्यातून तो प्रॉब्लेम तुम्हाला नाही येणार. सिम्पली याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय की एखादा टॉपिक तुम्ही समजून घेतला. चला आता तिथं UPSCला इंग्लिश हिंदी असं ट्रान्सलेशन आहे, राज्यसेवेला हे इंग्लिश मराठी असं ट्रान्सलेशन असणार. पण बऱ्याच लोकांचा जो एक भीती मी बघितलेली आहे की इंग्लिश नकोच. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पेपर इंग्लिशमध्ये सेट होऊन मराठीत ट्रान्सलेट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ते CSATमध्ये पण दिसून आलेलं आहे. म्हणून बऱ्याचदा जे आहे की मराठीमध्ये घातपात पण होऊ शकतो किंवा हिंदीमध्ये तसं होऊ शकतं. सो जर इंग्लिशला न घाबरता किमान तुम्ही त्या गोष्टी डील केल्या तर तुमची ॲक्युरसी जी आहे तर ती खूप चांगली राहील. ओके, हे हिंदी भाषांतराच्या बाबतीत पण झालं आहे. UPSCमध्ये सर्च करा तुम्ही, तुम्हाला या गोष्टी दिसतील. ज्या गोष्टी आपण इथं डिस्कस करतोय त्या खूप प्रॅक्टिकल आहेत, टू द पॉईंट आहेत. बघा, काहींना ते रुसणार नाही, पण तुम्हाला ते करावं लागेल. त्रास होऊ शकतो, पण जर तुम्हाला टिकून राहायचं आहे, तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे आहे, तर तुम्हाला कंप्लीट लँग्वेज एखादी सोडता येत नाही की हे कंप्लीट हे नको, मला कंप्लीट तेच पाहिजे. तर त्याचं रिझन असं आहे की ट्रान्सलेशनमध्ये जर काही घोळ झालेला असला तर त्या केसमध्ये गणित गडबडू शकतं. किंवा बऱ्याचदा जे आहे ना, काही असे शब्द असतात की जे शब्द यूज टू नसतात आपल्याला. जसं फॉर एक्झाम्पल मराठीमधला एक तुम्हाला हे करून देतो की आहे रे वर्ग किंवा नाही रे वर्ग जे आहे, किती लोकांनी हे बघितलं किंवा ऐकलं आहे बरं हा शब्द, है ना? मॅक्झिमम लोकांना हा शब्द यूज टू नाही आहे. काय असतं बरं हे, है ना? आहे रे म्हणजे काय, ज्यांच्याकडं आहेत गोष्टी बाबा, संपन्नता. नाही रे, है ना, डिस्क्रिमिनेशन ज्यांच्याबरोबर आहे की ज्यांच्याकडं संपन्नता नाही आहे असा कन्सर्न जो आहे. ओके, मग असे पण शब्द तिथं अडकू शकतात. आपल्याला असं वाटतं की हां मराठीमध्ये सगळं ओके होऊन जाईल, तर तसं पण नाही होऊ शकत. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही दोन्ही भाषांमधून त्याच्यावर नजर टाकणं गरजेचं आहे. ओके, असं एकदा झालं होतं, स्वाईन फ्लू नावाचं प्रकरण जेव्हा आलं होतं ना, त्यावेळेस एक एसे UPSCने विचारला होता आणि त्या एसेचं मतित अर्थ असा होता की बाबा भारतातली जी हेल्थ सिस्टीम आहे ती हेल्थ सिस्टीम ही फक्त गरिबांसाठीच प्रोन आहे, श्रीमंतांसाठी नाही, असा त्याचा अर्थ होता. आणि ॲक्च्युली आपल्या रुटीन हिच्यामध्ये बऱ्याच लोकांनी तो उलटा घेतला होता त्याच्यामध्ये, की आपल्याकडे कसं असतं की सगळं कुणाचं आहे. आता गणित कसं होतं याच्यामध्ये की स्वाईन फ्लू किंवा आता कोविड तुम्ही प्रत्येकाने अनुभवला. कोविडमध्ये काय होत होतं, ज्यांना कोविड सिम्पटम्स आहेत अशा लोकांना उचलून क्वारंटाईन केलं जायचं, म्हणजे त्यांना वेगळं ठेवलं जायचं. बरं, सर्वात आधी हे लोक कुठं सापडलेत, नाही म्हणजे सगळ्यात पहिले कुठं सापडलेत, एअरपोर्टवर सापडले तुम्हाला जास्तीत जास्त लोक. बाहेरून हे आलं बघा सगळं. स्वाईन फ्लूच्या बाबतीत पण तेच होतं. स्वाईन फ्लू एवढा गाजला नव्हता कोविड एवढा, आणि ती खूप चांगली गोष्ट होती समजा. आता तिच्यात झालं काय होतं, जेव्हा स्वाईन फ्लूचे सिम्पटम्स सापडले त्यांनी बाहेरून प्रत्येकाची जी आहे तिथे तपासणी होत होती. मग दोज हू वेर पॉझिटिव्ह त्यांना काय केलं, उचललं आणि गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं, क्वारंटाईन केलं त्यांना, जसं कोविडमध्ये क्वारंटाईन करायचं. बरं, आता जी लोक बाहेरून येत होती ते बरेचसे बिझनेसमॅन होते, व्यापारी होते, मोठे राजकारणी होते, किंवा अजून वेगवेगळ्या एंटरटेनमेंट क्षेत्रामधली लोक होती, हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड, मॉलिवूड, है ना. माझे 4 पिक्चर हिट आहे ते म्हणजे सगळे आहे, पण बसून घ्या गाडीमध्ये, इकडून आपल्याला जायचं गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये. आता गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल कुणी बघितलं आहे बरं, आतून, बाहेरून नाही. हां गुड, बऱ्यापैकी बघितलं. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी ससूनला चक्कर मारू नये. कसं असतं बरं ते, आता जर तिथं एखादा बिलेनियर आहे ज्याच्याकडं 500 एकर जमीन आहे ना, कसं काय डील होईल त्याला. ते खिडक्यांची काचं तुटलेली असते, पडदा कधी धुतलाय माहीत नाही, तो लटकत असतो, बेडशीटचा वेगळाच एक सुगंध येत असतो तिथं, तिच्यावर 10 डाग पडलेले असतात. अशी जी सिच्युएशन आहे तिच्यामध्ये है ना, डेटॉलचा वास काय आणि बिटेडीनचा वास काय है ना, कुणाचं काय तर कोणी ओरडतं आहे, कुणाचं काय चालू आहे तिथं. मग हे म्हटलेत की माझी बेडशीट बदला, ते म्हणले सगळ्यात स्वच्छ तुम्हालाच दिलेली आहे, जातीने मीच टाकली आहोत. मग ही लोक पंखा चालत नाही, ते म्हणले
खिडकीला काच नाही आहे, सगळं ए सी आहे, हवा खेळती राहते, पंख्याची काही गरज आहे का आपल्याला? मग ए सीची रूम नाही भेटणार का? ते म्हणणार आहे की नॅचरल आहे सगळं, ए सीची रूम नाही, तर गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे. मग ह्या लोकांनी कुणाला फोन करायला सुरुवात केली? ऑबियसली सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना. मंत्र्याला फोन कर, मंत्र्याच्या पी एला फोन कर, मला इथं आणलं आहे, मला इथून बाहेर काढा, असं असतं का कुठं, वगैरे वगैरे वगैरे. मग तेव्हा हे डिबेट झाले की एखाद्या श्रीमंत माणसाला भारतात जर ट्रीटमेंट घ्यायची असली तर तशी सुविधा आपल्या गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल देतात का? तर ॲक्च्युली आपली सिस्टीम कशी आहे की वेलफेअरच्या याच्यामध्ये जे आहे की जो विकर सेक्शन आहे त्याच्यावर फोकस्ड आहे ती. असाही आपला जो काही आहे रे वर्ग जो आहे, म्हणजे ज्यांच्याकडे रिसोर्स आहे, अशी लोक कुठे जातात? प्रायव्हेटमध्ये जातात. आणि ज्यांच्याकडे जास्तीचे पैसे येते तर दुसऱ्या देशातच जाऊन ट्रीटमेंट घ्यायला लागलेत. आपल्याकडं बाकीच्या देशांमधून लोक येतात मेडिकल टुरिझम, हां ना, ते तिथलं पिवळं काढलं. मग मूळ जे आहे की त्यावेळेस हा डिबेट झाला होता की आपली व्यवस्था ही श्रीमंत लोकांसाठी नाही आहे सिस्टम. मग तशा अनुषंगाने तो एसे आला होता. मग बऱ्याच लोकांनी तो उलटा पुलटा लिहिला. म्हणून दोन्ही भाषांमध्ये नीट वाचून नीट समजून तो टॉपिक घेतला पाहिजे. ओके, कारण 125 मार्क आहे तिथं. हे काही 10 मार्काचं किंवा 15 मार्काचं प्रकरण नाही की एखादा प्रश्न चुकला तर असं येऊन त्यांनी 1-1.5 मार्क दिला, पण इथं मार्क मिळणार नाही. आणि हे एक लक्षात ठेवायचं की देतील बाबा मार्क आहे लिहिल्यानंतर, इथं प्रॉपरली वाचलं जातं, त्याच्यानुसारच जे आहे ते पेपरला मार्क देतात. तुम्ही जर बघितलं असेल UPSC देत नाही पेपर, पण MPSC माहितीच्या अधिकाराखाली चेक केलेले पेपर तुम्हाला प्रोव्हाइड करतो. एवढी ट्रान्सपरन्सी अजून काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे उद्या जर असेच मार्क टाकून दिले नीटसारखे, है ना, एकदम थेट, किती पाहिजे? हां 720, ठीक आहे, घेऊन टाका. तसं इथं होत नाही, कारण त्या पेपरवर डायरेक्ट मागवल्यानंतर 4 लोक आक्षेप घेऊ शकतात. असं सिम्पल आहे बघा. सो सगळ्यात बेसिक गोष्ट काय असते? टॉपिक नीट वाचणं, तो नीट समजून घेणं. जर नसेलच डोक्यात जात, दुसऱ्या टॉपिककडं वळा, तिसऱ्याकडं वळा, चौथ्याकडं. या 4 पैकी एखादा तरी टॉपिक तुम्हाला सापडतो ज्याच्यावर तुम्ही एसे लिहू शकता. मला एक गोष्ट सांगा, हा लास्ट इयरचा 2023चा UPSCचा पेपर आहे बघा. तुम्हाला असं झालं का कोणाला? प्रामाणिकपणे सांगा की मला 4चे 4 कळाले नाहीत बघा, म्हणजे लिहूच शकत नाही, असं कोणी आहे का इथं? काही ना काही तुम्ही लिहू शकता. चला, यांना जे आहे एकही टॉपिक त्याच्यातला डील झाला नाही. सो तो काळाच्या ओघात आता आपण जसं शिकू तसं तशी एक स्टेज येईल. आज बघा की मॅक्झिमम लोकांना तरी किमान झालं की मी याच्यात काहीतरी लिहू शकतो. राज्यसेवेच्या बाबतीमध्ये जे आहे की तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील तर ते मॅक्स कुठले राहतील? GS बेस्ड असतील. तर ते पण आपण याच्यामध्ये बघू की GS बेस्ड कसे आहेत. मग त्याच्यामध्ये एज्युकेशन, ॲग्रिकल्चर, तुम्ही कशा पद्धतीने नोट्स प्रिपेअर केल्या पाहिजेत वगैरे वगैरे. सो हा कन्सर्न त्याच्यामध्ये येऊ शकतो. आता सिम्पली जे आहे की तुम्ही आता हे डील केलं, मग तिच्यानंतर तुम्ही वर्क करा की हां मला कुठला एसे लिहायचा आहे. मग मी असं ठरवलं की मला 1 नंबरचा एसे लिहायचा याच्यामधला. मग मी टॉपिक 1 जे आहे त्या टॉपिकवर रफ वर्क करायला घ्यायचं बघा. ओके, रफ वर्क जे आहे तुमच्याकडे 90 मिनिट्स आहेत. आता 90 मिनिट्समधले जे आहे सुरुवातीच्या काळामध्ये रफ वर्कसाठी जास्त वेळ लागेल तुमच्याकडे, कारण आत्ता तुम्ही अभ्यास सुरू करताय म्हटल्यानंतर तुमच्याकडे तेवढासा डेटा नसतो तिथं, म्हणून तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो. आता लोड घ्यायचा नाही. तुम्ही एक काम करा, आता आपलं स्ट्रक्चर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही 25 ते 30 मिनटं जरी रफ वर्क केलं तरी चालणार आहे आपल्याला, आणि 1 तास लिहिलं तरी चालेल बघा. हळूहळू काय होतं, जसे जसे आपण टेस्ट लिहित जातो, जसे जसे प्रॅक्टिस करत जातो, तुमच्या रफ वर्कचा जो टाईम आहे तो कमी होत जाईल आणि लिखाणाचा टाईम जो आहे तर तो वाढत जाईल. ओके, कारण जसं जसं आपण पुढे जाऊ तर तसं तसं तुमच्याकडे डेटा असणार आहे. त्या डेटाच्या आधारे तुम्ही चांगल्या पद्धतीने लिखाण करू शकता. पण सुरुवातीला त्याचं बर्डन घ्यायचं नाही. तुम्ही सुरुवातीला 500 शब्द लिहिले काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तिच्यामध्ये जे आहे सिरियसनेस असली पाहिजे. ओके, असा तो बेसिक कन्सर्न आहे. सो गो फॉर रफ वर्क. रफ वर्क करताना काही गोष्टी लक्षात येतील बघा. आता एखादा टॉपिक उचलला आपण, चला यांनी उचलला की पहिला टॉपिक आम्हाला लिहायचा आहे, समजा फॉर एक्झाम्पल ओके थिंकिंग इज लाईक अ गेम वगैरे आपण उचलला. रफ वर्क करताना 5 ते 10 मिनटानंतर तुम्हाला असं लक्षात येऊ शकतं की आपल्याला याच्यातलं वाटतं तर सोपं आहे, पण आपल्याला याच्यात लिहिता काहीच येत नाही. ओके, वाय वी हॅव टू गो फॉर रफ वर्क? कारण ते रफ वर्क जर टॉपिक नंबर 1 वर सुरू केलं आहे तुम्ही आणि तुम्हाला त्याच्यात मुद्देच आठवत नाही आहे, की तो डेटाच नाही आहे, की ते डील होत नाही. बऱ्याचदा असं वाटतं की हे सोपं आहे पण ते कठीण असतं, आणि काही गोष्टी आपल्याला असं वाटतं की हे कॉम्प्लिकेटेड आहे पण ते सोप्या असतात लिहायला. सो जेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल, जस्ट कट डाऊन दॅट टॉपिक
अँड मूव टुवर्ड्स नेक्स्ट टॉपिक. मग तुम्हाला दुसरा याच्यातला कुठला ऑप्शन आहे, मग त्या टॉपिककडे जाऊन मग त्याच्यावर डील करणं गरजेचं आहे बघा. सो एसेमध्ये ही गोष्ट फार मॅटर करते. म्हणून इथं तुम्हाला जो मी लिहिलेला एसे आहे त्या एसेमध्ये इथं प्रॉपरली रफ वर्क करून दिलं आहे. इथून पुढे ज्या टेस्ट होतील या टेस्टमध्ये तुमचं काम पण असणार आहे की यू हॅव टू गो फॉर अ रफ वर्क. जे आहे रफ वर्क शिवाय मी कुठलाही एसे चेक करणार नाही, हे एकदम क्लिअर आहे. डस्टबिनमध्ये टाकून दिल त्या एसेला ॲज सच, मग परत यायचं कामच येत नाही. तुमचं कामच आहे तुम्हाला ती प्रोसेस फॉलो करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल गो फॉर अ रफ वर्क. ते रफ वर्क पण तुम्ही तुमच्या प्रॉपर एसेला जोडणार आहे, त्याच्यानंतरच तुमचा पेपर चेक होईल. आता याच्यामध्ये पण का हे गरजेचं असतं, तुमची थॉट प्रोसेस पण लक्षात येते. तुम्ही कुठले कुठले मुद्दे सोडलेले आहेत ते इथं लक्षात येतं बघा. कारण आपल्याला त्या पर्टिक्युलर टॉपिकचा 360 डिग्री जो आहे तर तो डील करायचा असतो. म्हणून इथं ही एक गोष्ट फार मॅटर करते की रफ वर्क जे आहे ते करायचं आहे. कारण रफ वर्क तुम्हाला सांगतं की तुम्ही तो एसे लिहू शकता किंवा नाही. कारण 1000 वर्डमध्ये लिहिणं जे आहे तर इट्स नॉट अ जोक. आणि 125 मार्क्ससाठी आहे. पण एसेचं पोटेन्शियल किती आहे, यू कॅन स्कोर 140+ मार्क्स इन एसे. माझ्या मेन्सचा स्कोर होता लास्ट 139 मार्क्स होते. 140+ तुम्ही याच्यामध्ये इझिली जाऊ शकता. चांगलं प्रॅक्टिस केलं तर 140 मार्क्सपर्यंत. कुठलाही GHचा पेपर तुम्हाला एवढ्या ॲश्युरिटीने एवढे मार्क्स देत नाही जेवढा तुम्हाला कोण देतो, एसे देतो. कुठलं सिलेबस आहे एसेला, नो, देर इज नो सिलेबस. पण याचे काही टिपिकल टॉपिक्स आहेत जे तुम्हाला हिच्यामध्ये टॉपिक वाईज जे ॲनालिसिस आहे बघितल्यानंतर लक्षात येऊन जाईल की कुठल्या कुठल्या टॉपिकवर एसे विचारलेत. पण सगळे एसे दिलेले आहेत तुम्हाला. 1993 पासून ट्रेंड कसा बदलला आहे तुम्ही जर बघितलं तर फिलॉसॉफिकल एसेस तुम्हाला जास्त दिसतील बघा. UPSCचा जो शिफ्ट आहे, पेज नंबर 10 इथिक्स, मॉरॅलिटी अँड फिलॉसॉफी. मग आता याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला इथिक्सचा जर अभ्यास चांगला केला तर फिलॉसॉफी इकडं हेल्प होते. जसं मी तिकडं सांगितलं होतं की फिलॉसॉफी ऑप्शनल घेतला तर मदत होणार आहे, तसं घेतलं मी फिलॉसॉफी, असं करू नका. पण GS4 जर चांगला केला तर तुम्हाला इथं पण हेल्प होणार आहे बघा. डेफिनेटली ते बेनिफिशियल असणार आहे. सो इथं जर तुम्ही गणितं बघितली सगळी तर GS4 इथिक्स जो आहे हा तुम्हाला बऱ्यापैकी हेल्प करतो. कारण तुम्ही जर टॉपिक्स वाचले तर ते GS4चं सिलेबस आहे. फॉर एक्झाम्पल मॉरल्स, इथिक्स, व्हॅल्यूज या टर्म्स तुम्हाला एसेच्या टॉपिक्समध्ये दिसतील. तिथे हे GS4 आहे. मग जर तुम्ही हे समजून घेतलं, याची जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपल्याला चांगली असेल, इन दॅट केस आपण चांगलं इन कॅश करू शकतो. इट्स व्हेरी क्लिअर थिंग. सो हे तुम्हाला इथं बघायला मिळतं. इथिक्स मॉरल जे बघा 17, 18, त्याच्यानंतर याच्यामध्ये नॉलेज, कंपॅशन, तिच्यात पण तुम्हाला टॉपिक वाईज गोष्टी अजून करून दिलेल्या आहेत. फिलॉसॉफीवर बरंच गेलेलं आहे. फिलॉसॉफी बघा 2019-20 पेज नंबर 12 फिलॉसॉफीचा कॉलम बघा. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की 2019 नंतर कंटिन्युअसली UPSC आज एसेज ऑन बेस्ड ऑन फिलॉसॉफी. बरं एकाच वेळेस किती आहे बघा, 20 4 एसे एका वर्षात फिलॉसॉफीवर विचारलेले आहेत. मग आता याच्याकरता काय केलं पाहिजे तर फॉर एक्झाम्पल द हिंदू सारखा पेपर आहे, तिच्या एडिटोरियल पेजवर खाली जे आहे ना फिलॉसॉफिकल गोष्टी असतात बघा. एक छोटासा कॉलम असतो. मी तुम्हाला एसेच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या पण काही गोष्टी प्रोव्हाइड करेल किंवा ह्याच फॉर्मॅटमध्ये नोट्समध्ये मी काही गोष्टी देईल. किंवा माइंड ट्री सारखे कॉलम्स येतात न्यूजपेपरमध्ये, ते थोडे तुम्ही बघितले पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा असा प्रश्न येतो बघा की फॉर एक्झाम्पल एखादा कॅन्डिडेट पंढरपूरचा आहे, मग त्याला विचारलं जातं किंवा आपण विचारतो की अध्यात्म काय असतं, हा ना. इंटरव्ह्यूमध्ये असे प्रश्न येतात की तुम्ही पंढरपूरचे आहात. किंवा समजा फॉर एक्झाम्पल नेवासा आहे बघा, आज नेवासाचं एक कॅन्डिडेट होतं इंटरव्ह्यूला आणि अहमदनगर नेवासा. सो नेवासा म्हटल्यानंतर संत ज्ञानेश्वर, मग संतांचं कार्य, स्त्री संतांचं कार्य काय, अध्यात्म काय असतं, स्पिरिच्युअलिटी जे आहे. मग ते काय आहे ना की ते फिलॉसॉफिकल अँगल्स त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्लोर होऊ शकतात. मग त्या ज्या गोष्टी असतात तर त्या तुम्हाला अशा कॉलम्समधून पण डील होतात. सो तुमचं रीडिंग जे आहे तर ते तिथं मॅटर करतं. मग याच्याकरता काय केलं पाहिजे तर मग याच्याकरता आपण सिम्पली जे आहे एव्हरी संडे जेवढे काही न्यूजपेपर आहेत, मग ते वेदर मराठी और इंग्लिश, त्याच्या सप्लिमेंटरी पुरवण्या जे येत असतात तिच्यात खूप चांगले आर्टिकल्स असतात, ते तुम्ही वाचले पाहिजे. ओके. म्हणजे तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्या लेवलला डील करणं गरजेचं आहे. ओके. काही पेपरमधले स्पेसिफिक मी तुम्हाला काढून देईल, तेवढे तुम्ही डील करणार.
आता याचबरोबर जे आहे की हा तर एकदम क्लिअर कट मुद्दा झाला की आपण टॉपिक डील करणार, टॉपिक नंतर जे आहे आपल्याला काय करायचं आहे, रफ वर्क करायचं आहे. रफ वर्क प्रॉपरली केलं, रफ वर्क प्रॉपरली केल्यानंतर अरेंजमेंट महत्त्वाची आहे. अदरवाईज समजा फॉर एक्झाम्पल एखादा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये विमेन एम्पॉवरमेंटचा सिम्पल हा एसे आहे बघा तुमच्या समोर जो आहे तो, तर विमेन एम्पॉवरमेंट मग त्याचे चॅलेंजेस काय आहेत, तर मग ते किमान एका ठिकाणी एक चॅलेंजेस आले पाहिजे. म्हणजे रायटिंग स्किल जे आहे ना, तर त्या रायटिंगमध्ये अरेंजमेंट नावाची गोष्ट जी आहे ती प्रॉपरली झाली पाहिजे तिथे. ओके, म्हणजे असं नको व्हायला की सी इफ देर आर 4 challenges ABCD, है ना, एज्युकेशन इज अ मेजर चॅलेंज इन केस ऑफ विमेन एम्पॉवरमेंट. ओकेच, एज्युकेशन आहे किंवा इंडियन सोसायटी जी आहे तिच्यात पॅट्रियार्कियल जे काही नेचर आहे बघा, पुरुष सत्तात्मक समाज, ही एक मेजर इश्यू आहे की जिच्यामधून विमेन एम्पॉवरमेंट होतं. आता जर असं झालं की आपण एक टॉपिक पहिल्या पेजवर एक कारण टाकलं, नंतर आपल्याला एकदम आठवलं, मग दुसऱ्या पेजवर कुठं तिसऱ्या ह्याच्यात कुठं टाकलं, असं होता कामा नये. मग तुम्हाला ज्यावेळेस लिहिताय तुम्ही की तुम्ही ते डिफाईन करताय की व्हॉट इज विमेन एम्पॉवरमेंट, महिलांचं सशक्तीकरण काय आहे, त्याचे चॅलेंजेस काय आहेत, त्याच्यामागं काय काय इश्यू आहेत. मग आता याच्यात एक दुसरी गोष्ट असते की तुमच्याकडे जेव्हा 125 मार्क्ससाठी एसे लिहितात तर त्यामध्ये एक्झाम्पल्स आणि केस स्टडी अशा 2 गोष्टी असतात बघा. आता इथिक्सची केस स्टडी ती वेगळी, इथली केस स्टडी वेगळी. एक्झाम्पल्स म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आपण 3-4 गोष्टी सांगू शकतो की फ्रूट्स, मग फ्रूट्समध्ये बनाना आहे, सफरचंद, आपलं ॲपल आहे, है ना, अजून काय 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 तुम्ही सांगू शकता. मग तुम्ही 5-6 फ्रूटची नावं सांगितली तर ते काय झालं एक्झाम्पल्स. पण तिच्यातला एक फ्रूट घेतला आपण की बनाना, बेसिक बनानाचं न्यूट्रिशन काय आहे, बनानामधून काय बेनिफिट्स मिळतात, बनानाबद्दल एक्स्ट्राच्या गोष्टी सांगणं, ती झाली बनानाची एक केस स्टडी. आलं लक्षात. सो तुम्हाला नंबर ऑफ एक्झाम्पल्स तिथं लिहायचे, सायमल्टेनियसली तुम्हाला त्याच्यामध्ये केस स्टडी पण टाकायची आहे. मग विमेन एम्पॉवरमेंटमध्ये तुमच्याकडे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल की अशा महिला की ज्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आहेत, सायमल्टेनियसली जे आहे की अशा महिला की ज्या आज ब्युरोक्रेसीमध्ये आहेत. म्हणजे तिकडे एक आर्टिकल आहे बघा मुलींवर लिहिलेलं होतं, ते लास्ट इयर मी लिहिलं होतं महाराष्ट्र टाइम्सला. सो ते आर्टिकल तुम्ही बघू शकता की मी तिच्यामध्ये महिला अधिकाऱ्यांसंबंधीचं ते आर्टिकल आहे. मग तुम्हाला पॉलिटिक्समधल्या महिला मिळू शकतात, अर्थशास्त्रामध्ये जे आहे की इकॉनॉमिक्समध्ये जे आहे बघा, आपण गीता गोपीनाथ यांचं उदाहरण बघू शकतो की भारतातून महिला आणि जगातली पहिली महिला IMFमध्ये त्यांनी जे आहे काम केलं होतं, चीफ ॲडवायझर, आताही ते तिथं आहेत. आणि त्यांनी ट्विट पण त्याच पद्धतीने केलं होतं की सगळे पुरुषांचे फोटो आहेत आणि तिथं गीता गोपीनाथ यांचा महिलेचा पहिला फोटो आला आणि ती सगळ्यांसाठी आपल्यासाठी ती प्राऊड फिलिंग गोष्ट आहे. ओके, म्हणजे तो जो कन्सर्न होता ना तिथं की बाबा आपण भारतीय म्हणून मला अभिमान आहे, तर का, त्याचं उत्तर ते आहे. मग अशी उत्तरं तुम्हाला शोधावी लागतात. सो बेसिकली जे आहे की असे एक्झाम्पल्स आणि अशा केस स्टडीज, मग एखाद्याबद्दल चांगलं एक तुमच्याकडे ओव्हरव्ह्यू त्याचा असला पाहिजे आणि अशी काही नावं तुमच्याकडे असली पाहिजे. तर तुमच्याकडे जे आहे ना की असं आपण म्हणतो की असा एसे जर तुमचा हलवला तर याच्यातून 125 मार्कांसाठी 50-60 एक्झाम्पल्स खाली पडले पाहिजे आणि किमान 10 केस स्टडी खाली पडल्या पाहिजे. याचा अर्थ काय, तुम्ही सगळे आजकाल ते चीज बर्गर खाता ना, त्यात एक शब्द असतो बघा लोडेड, है ना, टाक तिच्यात चीज, टाक तिच्यात चीज, है ना. ते जे फूड ब्लॉगर्स असतात ते काय म्हणतात, भाई साहब कितना लोडेड है ना, कितना मक्खन डाला है. तसं याच्यामध्ये पाहिजे एक्झाम्पल्स अँड केस स्टडीज. आपण जे काही बोलतो त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे किंवा कशाच्या बेसिसवर आपण बोलतोय. ओके, सिंपल गणित कसं आहे की तुम्ही स्पॉटलाईटला आला, बरोबर, देर आर नंबर ऑफ इन्स्टिट्यूशन्स इन पुणे, महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत. तुम्ही इथं का आलात, त्याचे काही रिझन्स असतील. आयदर तुम्हाला कोणीतरी सांगितलं असेल किंवा तुम्ही स्वतः स्पॉटलाईटबद्दल ॲनालिसिस केलं आहे मग तुम्ही इथं आला, किंवा चुकून इथपर्यंत आला होता आणि मग इथं भारावून गेला तुम्ही हे सगळं बघून आणि मग इथंच थांबलात की आई मला मोक्ष इथंच भेटणार आहे बाबा असं तुम्हाला वाटलं. म्हणजे काय आहे ना की सिम्पल काय आहे की ते नंबर ऑफ रिझन्स आहेत वेगवेगळे, ते तुम्हाला तिथं डील करता आले पाहिजेत की हा सगळा जो सिनॅरिओ असणार आहे, या सिनॅरिओमध्ये तुम्हाला आपण जेव्हा एखादी गोष्ट सांगतो, आता मी तुम्हाला जे सांगतोय की रफ वर्क केलं पाहिजे, तर हे मी आधी केलं आहे आणि मग तुम्हाला सांगतोय. म्हणजे असं नाही की मी तुम्हाला सांगतो एकदम आयडियल की तुम्ही असं करा, पण मी तसं काही केलंच नाही. तर हे मी केलं आहे आणि मी तुम्हाला सांगतोय, तर तो अधिकार तिच्यामुळे माझ्याकडे येतो. असे नंबर ऑफ मी लिहिलेल्या काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला मिळतील बघा. ओके,
आणि ते किती आन्सर रायटिंग आहे किंवा मी किती केलं होतं त्याचं पण एक उदाहरण तुम्ही बघू शकता. आता विनायकसाठी एक काढून ठेवला आहे गठ्ठा मराठी लिटरेचरचा आणि तिकडं हिस्ट्रीचा आहे बघा. म्हणजे विनायकसाठी एक जेव्हा आलं तर आपला फौजदार म्हटलं की एवढं कधी लिहिलं, तर मग ते जे आहे की तुम्हाला तेवढं लिहावं लागेल, तुम्हाला रिगरसली मेहनत घ्यावी लागेल. विदाऊट हार्डवर्क काही होणार नाही लाईफमध्ये, एवढं क्लिअर आहे. म्हणजे आता मराठी लिटरेचरची मी लिहिलेली उत्तरांचा एक गठ्ठा बाहेर काढला आहे, तो जवळपास मोर दॅन 400 पेजेसचा आहे. तर तो त्याच्यासाठी बाहेर काढला होता की तू जायचं जाऊन बाबा प्रिंट घेऊन घे तुझ्या लेवलला. सो मूळ जे आहे ना की ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. आणि एसेमध्ये पण ते आहे, एव्हरी वीक विल गो फॉर एसे. दर वीकला आपण एसे लिहू, तो एसे चेक होईल. तो एसे चेक झाल्यानंतर तुम्हाला इथं लेक्चर पण होईल, तुमच्या हातात तो एसे असेल चेक झालेला, त्याच्यानंतर इथं लेक्चर होईल. UPSCचं वेगळं असणार आहे, MPSCचं वेगळं असणार आहे कम्प्लिटली जे आहे. कारण UPSC फिलॉसॉफिकल याच्यावर आपण काम करणार, राज्यसेवा जे आहेत तर ते GS ओरिएंटेड. फिलॉसॉफिकल पण काही लिहू, पण तिथं तुम्हाला मॅक्झिमम GS ओरिएंटेड विचारले जाण्याचे चान्सेस असतील. सो त्यानुसार आपण काम करू ॲज पर डिमांड ऑफ एक्झामिनेशन. आणि 1 to 1 तिच्यावर आपण डिस्कस करू की तुम्हाला इथं काय काय इश्यू आहेत. ओके, ते लिहिलेले आहेत, तुम्ही वाचलं, तुम्ही लेक्चर केलं, त्याच्यानंतर पर्सनली भेटून ते आपण डील करूयात. तुम्हाला इथं अमृता मॅडम कधी तुमचे पेपर चेक करतील, कधी मी पेपर चेक करेल बघा. ओके, सौरभ जे आहे हा तुला पण भेटणार आहे, तो तुम्हाला सगळ्यांनाच भेटणार आहे. आता विनायक जेव्हा जाईल तेव्हा त्याचं PDF तयार करेल, PDF पण तयार होऊन जाईल, ती मी ऑनलाईनच्या स्टुडंटसाठी पाठवून देईल. ओके, सो उद्या तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळून जातील बघा. म्हणजे जेवढं लिखाण मी माझ्या आयुष्यात केलं आहे UPSCसाठी, तर ते सगळंचं सगळं येत्या एका महिन्यामध्ये तुमच्या हातात असेल बघा. ओके, सो बेसिकली जे आहे ना की हे अरेंजमेंट एक महत्त्वाची असते. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की देर इज नो स्ट्रक्चर फॉर एसे. ओके, असं याला कसलंही स्ट्रक्चर नाही. हे सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचं की याला काही स्ट्रक्चर असतं का. किंवा स्कूल लाईफमध्ये कसं असतं ना की आपण खूप त्यावेळेस लहान असतो, आपली अंडरस्टँडिंग तेवढी नसते, त्यामुळे आपल्याला तिथं जे शिक्षक असतात ते सांगतात की असं असं लिहा, असं लिहा, या पद्धतीने जा. पण जो काही सिव्हिल सर्व्हिसचा आहे त्याला असं कुठलं टिपिकल स्ट्रक्चर नाही. इफ यू विल आस्क फॉर की मला पुस्तक सांगा एसे, आता बघा देअर आर नंबर ऑफ पब्लिकेशन्स. रोजचे 2-4 दिल्लीचे पब्लिकेशनचे लोक इथं येऊन भेटून जातात, 4 पुस्तकं ठेवून जातात. तिच्यात एसेची पण पुस्तकं असतात, पण ती मी कधी आजपर्यंत तुम्हाला दाखवलेली नाही आहेत. मागच्या बॅचच्या पण विद्यार्थ्यांना विचारा, किंवा माझा कुठलाही व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर सापडणार नाही एवढ्या 3-4 हजार व्हिडिओजमध्ये की एसेसाठी तुम्ही पुस्तक वापरलं पाहिजे. ते लहानपणी ठीक होतं, माझी शाळा, ओके, आवडता ऋतू. आता तसं नसतं. मार्केटमध्ये बुक्स पण आहेत, पण ते आपल्याला रेफर करायचे नाही आहेत. आपल्याला आपल्या रायटिंगमधून, अंडरस्टँडिंगमधून त्याला डेव्हलप करायचं आहे. तिथूनच तुम्हाला नॅचरल मार्क येतील. तुम्ही जर बुकिश हिच्यात गेलात तर ते वर्क होणारच नाहीत, कारण हे 30-40 मार्काचं गणित नाही. हा बुकिश कुठं वर्क होऊ शकतं, जसं चैतन्यनी आज आम्ही डिस्कस केलं CAPFचे जे काही हे असतात बघा. तुम्हाला UPSC बरोबर CAPFची पण एक्झाम देता येते ह्या सिलेबसवर जे आहे असिस्टंट कमांडंट. तर तिथं 80 मार्क्सचे एसे असतात, पण ते कसे असतात 20 मार्क्सचे 4 असतात, 20 × 4. मग 20 मार्काचा एसे कसा असणार आहे, तो शाळेसारखा आपला छोटासा. सो त्या केसमध्ये तुम्ही काही बुकिश गोष्टी करू शकता. पण इन केस ऑफ UPSC किंवा आत्ता जो काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तिच्यामध्ये या गोष्टी होणार नाहीत. ते तुम्हाला डेव्हलप करणं गरजेचं असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन एक गोष्ट असते बघा की आपला जो एसे आहे, एसे इज अ फॉर्म ऑफ लँग्वेज. आपण एसे कुठं लिहित होतो, मराठी भाषा, इंग्लिश भाषा. सो याचं जे काही डिरेक्ट रिलेशन आहे ते लँग्वेजशी आहे. आणि म्हणून ती लँग्वेज जर तिच्यामध्ये थोडी फ्लावरी असली तर ती तुम्हाला हेल्प करू शकते. पण असे काही एक्झाम्पल्स आहेत की असे टॉपर्स आहेत की ज्यांनी प्लेन एसे लिहिलेला एकदम आणि त्यांनी टॉपचे मार्क्स घेतलेले आहेत. पण एसेमध्ये जर तुमच्याकडे चांगला डेटा असेल समजा, तर तो तुम्ही डेटा इन द सेन्स की पोएम असेल. आता याच्यामध्ये काय मॅटर करतं, जरी याचं स्ट्रक्चर नाही आहे तर एसेला स्टार्ट आणि एंड अशी मॅटर करते बघा. ओके, एसेला जे आहे की स्टार्ट आणि एंड जे आहे तर ते मॅटर करतं बघा. आता हिच्यामध्ये जे आहे ना, मी तुम्हाला एक स्टार्ट दिली, हिच्यात जे आर्टिकल आहे बघा, त्या आर्टिकलमध्ये एक स्टार्ट आहे, 2017चा एसे आहे. त्या एसेची एक स्टार्ट हिच्यामध्ये टाकली होती. आता तुमचं जे डे टू डे लाईफ असतं ते एसेमध्ये येतं बघा. आता याचा रेफरन्स मी तुम्हाला सांगतो. 2017चा जो एसे होता UPSC मेनचा, तिच्यामध्ये हा टॉपिक दिलेला होता जो मी लिहिला होता तिथं, फुलफिलमेंट ऑफ न्यू विमेन इन इंडिया इज अ मिथ. ओके, आता हा जो एसे आहे हिच्यामध्ये काय काय आहे की न्यू विमेन अशी एक कन्सेप्ट आहे बघा. नवीन महिला जे आहे, नव्या युगातली महिला. मग ती
पारंपरिक याच्यापेक्षा वेगळी असणं जे आहे तर ते मिथ आहे भारताच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे कितीही झालं तरी मग त्या पारंपरिकतेतून आपली आजची स्त्री काही बाहेर येऊ शकत नाही असा याचा एक अर्थ होतो. किंवा तुम्ही जे म्हणताय ते योग्यच आहे असं पण काही नाही. हा, एक गोष्ट लक्षात ठेवायची की यांचे जे वाक्य असतात बघा, फॉर एक्झाम्पल की UPSCने एखादं स्टेटमेंट दिलं किंवा MPSCने एखादं स्टेटमेंट दिलं, ते स्टेटमेंट 100% बरोबर असेल याची गॅरंटी नाही, ते आपल्याला चेक करतात. मग ते अर्ध बरोबर असू शकतं, अर्ध चुकीचं असू शकतं किंवा कम्प्लिटली चुकीचं पण असू शकतं. मग त्या केसमध्ये आपल्याला ते काउंटर पण करता आलं पाहिजे की नाही हे असं नाही आहे, हे असं असं आहे. आता बऱ्याचदा असं येतं बघा एकदम की एखाद्याने म्हटलं ऑल पॉलिटिशियन्स आर करप्ट. आहे का बरं असं? ऑल ब्युरोक्रॅट्स आर करप्ट असं नाही आहे ना. काही पॉलिटिशियन्स करप्ट असू शकतात, काही ब्युरोक्रॅट्स करप्ट असू शकतात, काही बिझनेसमॅन किंवा जे कॅपिटलिस्ट लोक आहेत ते चुकीच्या गोष्टी करू शकतात. सगळेच तशा करतात असं नाही आहे. म्हणजे तुम्हाला ते सांगावं लागेल. जर सगळे करप्ट राहिले असते तर काय झालं असतं? आपण प्रोग्रेस करू शकलो नसतो, एक देश म्हणून आपण उभं राहू शकलो नसतो. सो त्या गोष्टी तुम्हाला तिथं सांगाव्या लागतात की नाही हे स्टेटमेंट जे आहे ते खूप एक्झॅगरेट होतं आहे किंवा एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, असं नाही आहे. इथं चांगली लोक आहेत, स्वतःचं कर्तव्य पालन करणारी चांगली लोक इथं आहेत, त्याच्यामुळे ही सिस्टीम चालते. सो ते तुम्हाला तिथं डील करणं गरजेचं आहे बघा. आता इथं जे आहे ना की एसे लिहिताना एक गोष्ट जी असते की स्टार्ट आणि एंड एसेचा जो आहे, आता जी सुरुवात असते ती सुरुवात तुम्ही आयदर पोएमनी करू शकता, एखाद्या न्यूजनी करू शकता. म्हणजे इथं तुम्हाला ऑप्शन्स भरपूर आहेत. फॉर एक्झाम्पल एखादी पोएम असू शकते, एखादं कोट असू शकतं समजा सुभाषित जे आहे, किंवा अदर दॅन एखादी न्यूज असू शकते बघा. पुण्यात 17 वर्षाच्या मुलांनी पोर्शे कारनीच्या 2 लोकांना हा ना चिरडलं, न्यूज आहे एखादी, तिच्याने तुम्ही डील करू शकता. ओके, म्हणजे आता तुम्ही बघा तो जो एसे म्हटला सगळेजण की आम्ही लिहितो, तो कुठला होता? इकडचा सेक्शन बी मधला पहिला जो होता बघा. ओके, सेक्शन बी वाला जो आहे पहिला एसे आपण बघू. गर्ल्स आर वेस्ड डाऊन बाय द रेस्ट्रिक्शन्स अँड बॉईज विथ डिमांड्स टू इक्वली हार्मफुल डिसिप्लिन्स. मुलींवर खूप जास्त रेस्ट्रिक्शन आणि मुलांकडून जास्तीच्या अपेक्षा. मग काही मुलं अशी असतात की तू फक्त एन्जॉय कर बेटा, आणि आम्ही कमवलं कशासाठी आहे? ती केस आहे ती पोर्शेवाली जी आहे. आजोबांनी का कमवलं, पप्पांनी का कमवलं, एन्जॉय. मग त्या केसमध्ये ते बंधन आहे का तिथं? त्या अपेक्षा आहेत का तिथं? म्हणून तो स्पीड एवढा गेला ना तो. मग ते असा एसे तुम्ही तिकडून सुरुवात करू शकता. तुम्हाला अशा स्टार्ट आणि एंडवर काम करावं लागतं बघा की चांगले स्टार्ट्स कुठले आहेत, चांगले एंड्स कुठले असू शकतात. मग चांगले स्टार्टसाठी तुमच्याकडे हे ऑप्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल पोएम आहे, एखादी कोट आहे, एखादा न्यूज आहे, बट हे रिलिव्हंट असलं पाहिजे तिथं. किंवा तुमचे पर्सनल एक्सपिरियन्सेस, तुमच्या लाईफमधले तुमचे एक्सपिरियन्स जे आहेत बघा, पर्सनल एक्सपिरियन्स. पण तो पर्सनल एक्सपिरियन्स इतका पर्सनली घ्यायचा नाही की 4 पेज झाले तोच चालू आहे. मी मुंबईला गेलो होतो, मग तिथं खूप गर्दी होती, मला लोकल मग चढू दिलं नाही, त्यांनी मला लोटलं, मी पडलो, मला खर्चटलं, कोणीच उचललं नाही. मग एक लोकल निघून गेली, मग दुसरी आली, 4 लोक माझ्या अंगावरून गेले. मूळ मुद्दा एकदम क्लिअर आहे की तुम्हाला तिथं जे आहे टू द पॉईंट डील करायचं आहे. त्या सब्जेक्टला धरून 4 ते 5 वाक्यांमध्ये प्रॉपरली पंच बसला पाहिजे बघा. जी सुरुवात असते ना, साऊथ इंडियन मूव्हीज तुम्ही बघितल्या असतील, साऊथ इंडियन मूव्हीची सुरुवात जशी असते ना तसा आपला एसे असला पाहिजे. तिच्यात उत्सुकता असते की हे काय घडणार आहे, कोण आहे, गाडी फिरली, पाय पडला खाली, है ना, धूळ उडाली. तुम्हाला त्या पवन कल्याणचं एक्झाम्पल सांगितलं होतं ना, बघितला कोणी पिक्चर तो, है ना. सो ओव्हरऑल जे आहे की त्या पद्धतीने ते गेलं पाहिजे. की तो चेक करणारा जो असतो ना बघा, पेपर चेकर कोण आहे? माणूस आहे. माणसाला भावना असतात, फिलिंग्स असतात. त्याला पण वाटलं पाहिजे की नाही मला हे वाचायचं डॉक्युमेंट, असं नको व्हायला की अरे हे काय तेच ते. म्हणून तुम्हाला तुमच्या काही एंड्स, तुमचे काही जे आहेत तर ते स्टार्ट स्वतः काढावे लागतात. मी इथं ज्या गोष्टी सांगणार आहे तर तिच्यातल्या कितीतरी गोष्टी कॉमन होऊ शकतात. उद्या हे मार्केटमध्ये व्हायरल होणार आहे, इथले काय आणि बाहेरचे काय ते वापरू शकतात हा डेटा. मग तुम्हाला तुमच्या एंडनी दुसरा डेटा शोधता आला पाहिजे, बरोबर. मग आता तिच्यात आपण करणार काय की जे प्रॉमिनंट टॉपिक्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू सिस्टीम हा कोर आहे बघा फिलॉसॉफी. मग त्याच्याशी रिलेटेड काही चांगले कोट्स तुम्ही काढले पाहिजे. आता आपल्याला सवय कशी असते, आपण आळशी असतो मुलखाचे, आपण गुगल करतो आणि पहिल्याच पेजवरचं उचलतो. तिथं नंबर ऑफ पेजेस आहेत, पुढं जा जरा, अजून पुढं जा, तिथून 2-4 गोष्टी उचला. सगळे लोक तेच करणार आहे. 100 मधले 90 तरी हेच करणार आहेत की ते पहिल्या पेजवरूनच 4 गोष्टी उचलणार आहेत.
बरोबर का नाही? तिथं कोट्ससाठी किती असते, ते हजारोनी कोट्स आहेत तिथं. बरं असं पण नाही की असे मोठे मोठे एकदम मी काहीतरी भारी पाठ करतो असं काही करू नका. सिंपल तुम्हाला जे लक्षात राहील अशा काही गोष्टी तुम्ही बाजूला घेतल्या पाहिजे. मग तिच्यामध्ये तुम्ही टॉपिक सॉर्ट आउट करा. मग त्याच्याकरताच तुम्हाला ही नोट दिलेली आहे की किती वेगवेगळ्या टॉपिकचे तुम्हाला एसे विचारले जातात ते बाजूला घ्या आणि मग त्याच्यानुसार तेवढे त्याचे 2-3 वेगवेगळे कोट्स किंवा त्याच्याबद्दलच्या महत्त्वाच्या बाबी त्या बाजूला काढून ठेवायच्या. म्हणजे जर उद्या त्या टॉपिकवर एसे आला तर आपण ते वापरू शकतो. हॉटेलमध्ये तुम्ही जेव्हा जेवायला जाता ना तर किती पण लोक असले ते असं म्हणतात का अर्धा तास थांबा मसाला वाटायला घेतलाय म्हणून. पुढच्या 5 मिनिटात ते घेऊन येतं बघा तुमच्यासाठी. का? कारण त्यांनी अख्ख्या हप्त्याभराचा मसाला तयार करून ठेवला आहे. त्यांनी ते बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्ध्या शिजवून ठेवल्या आहेत तिथे. ते गरम करून 5 मिनिटात रेसिपी घेऊन येणार आहे. तसे प्रिपरेशन एसेचं आपलं असलं पाहिजे. ऐन वेळेस मी आठवणार आणि मग मी लिहिणार तर ते वर्क होणार नाही. आमचं काम आमच्या नोट्स ह्या रेडी पाहिजेत. ओके. त्याच्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज इथं दिल्या जातील. त्या एक्सरसाइज तुम्ही करणं बंधनकारक आहे. पहिली एक्सरसाइज केली तर दुसऱ्या एक्सरसाइज मग तुम्हाला मी घेईल. तुम्ही नाही केली तर तुम्ही बाद तिच्यातून ब्लॅकलिस्ट. ओके. म्हणजे बघा एक बॅच जी आहे त्या बॅचमध्ये रुटीन एक स्ट्रक्चर आहे बघा. पण त्याच्या पलीकडं मला असे विद्यार्थी पाहिजे की जे स्वतःहून 4 गोष्टी करायला तयार आहेत. सांगितलेली गोष्ट पूर्ण करायला तयार आहेत. तेवढं जर तुम्ही केलं ना माझ्याबरोबर तर तुम्हाला मागे फिरून बघायची गरज पडत नाही. त्या गोष्टी ज्या आहेत एकदम सायमल्टेनियसली तुमचं स्वतःचं मटेरियल तिथं तयार असतं आणि ते तुम्ही प्रॉपरली रिवाईज करून तिथं लिहू शकता. असं सिंपल गणित ते आहे. सो याच्याकरता तुम्हाला जे करायचं आहे तर ते त्या पद्धतीने करा बघा. ओके. आता हाऊ टू जस्टिफाय दॅट पर्सनल एक्सपिरियन्स ऑर कॅन पुट हर्ड एक्सपिरियन्स रिलिव्हंट. आता ते कळाल तो ज्या टॉपिक असतो बघा त्या टॉपिकशी रिलेटेड. आता बरेचसे सर्व्हिसेस आता तुम्हाला बघा एक सिंपल एक्झाम्पल सांगतो की क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी असा आपल्या सिलेबसमध्ये टॉपिक आहे बघा. क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी हा 2 ठिकाणी डायरेक्टली वर्क करतो. तो म्हणजे GS2 ॲज वेल ॲज GS4. ओके. सुशीलचा जो प्रश्न आहे ना आपल्याकडे एक सुशील आहे बरं अजून. हां ते लक्षात ठेवा मी सोडून. ओके. सो इथं एक जी बाब आहे की क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी म्हणजे काय की तुम्ही जी सर्व्हिस प्रोव्हाइड करता त्याची गुणवत्ता जी आहे. ओके. तुम्ही जी सर्व्हिस प्रोव्हाइड करता त्याची गुणवत्ता. आता क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरीचा जो मुद्दा आहे की GS2 अँड GS4 हे दोन्हीच्यामध्ये गव्हर्नन्स आहे बघा इथं GS2मध्ये. GS4मध्ये पण जे आहे इथिक्स गव्हर्नन्स तिथं आहे. मग आता क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी मग BSNL आहे कनेक्टिंग पीपल. ओके. सो ओव्हरऑल जे आहे की मी वैतागून BSNLचा जिओवर शिफ्ट झालो बघा. कारण आता बघा आपण मेन कोर एरियामध्ये राहतो. इथं पण फोन लागत नव्हते. इंटरनेट कनेक्ट होत नव्हतं. म्हणजे घर पण असं आहे की जंगलात नाही आहे. तिथं पण ते काम करत नव्हतं. असं तरी पण मी म्हटलं की शेवटी मी बरेच वर्ष म्हटलं नको गव्हर्नमेंटचं काहीतरी पाहिजे. ते एक BSNL माझ्या आयुष्यात होतं. पण एक अशी वेळ आली की मला BSNLला रामराम ठोकावा लागला. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे कशाच्या बाबतीत क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी. सरळ आहे एकदम रिलिव्हंट आहे. मी तिथं लिहू शकतो. आज प्रायव्हेट कंपन्या कशा पद्धतीने काम करत आहेत. तुम्ही जर त्यांची सर्व्हिस नाकारली तर ते 4 वेळा विचारतात फोन करून की तुम्ही सर्व्हिस नाकारता काय प्रॉब्लेम आहे आम्ही सॉल्व आउट करू का. थोडा टॉक टाईम देतो तुम्हाला. आम्हीच पण देतो तुम्हाला. बरोबर का ना. किंवा त्यांचं वर्क अँड कल्चर कसं आहे. तुम्ही तिथं गेलं तुम्हाला वाटतं जरा जाऊन बसावं सोप्यावर. हां थंडगार हवा येत राहते एसीची. स्वच्छता असते तिथं. हां ना. यूथ असतो समोर. गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये असं आहे की आमचा पगार होणारच आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अनुभवायला भेटतं. पण सगळे असे आहेत असं नक्कीच नाही. तिथल्याच काही चांगल्या लोकांनी माझं कधी पण काही प्रॉब्लेम त्यांनी पण सॉर्ट आउट केले होते. सो असा पण तो कन्सर्न आहे. बट बेसिकली जे आहे की क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरीच्या बाबतीमध्ये हा एक पर्सनल एक्सपिरियन्स माझा होता. किंवा आपण बऱ्याचदा डिजिटल इंडियाबद्दल बोलतो. एक आपले स्पॉटलाईट फॅमिलीमध्ये एक कोणतरी फिरत आला होता लेक्चरला. त्यांनाही संताप केला होता तुम्ही डिजिटल इंडियाबद्दल बोललात ना. एवढं पर्सनली काय घ्यायचं ना. आमच्याकडे 3 नेटवर्क आहे. तिघांचे भाडे भरतो आम्ही बिल भरतो. तरी ते जर चालत नसेल तर मग आम्हाला आर्टिकल 19 अंतर्गत आम्ही आमचं मत जे आहे ते व्यक्त करू शकतो. है ना. म्हणून पक्षाचा झेंडा हातात घ्यायचा नाही. ओके. दॅट्स व्हेरी क्लिअर. झाला का सुशील क्लिअर की पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला तो टॉपिक समजून घेतला तर कळेल की हां हे रिलिव्हंट आहे याच्याशी. किंवा सिम्पली जे आहे मी तुम्हाला मुंबईचं एक्झाम्पल दिलं. ट्रॅफिक आहे
किंवा मुंबईच्या लोकलमधली गर्दी आहे, है ना. सो त्या केसमध्ये कसं आहे की तुम्ही लोकसंख्या पॉप्युलेशन ज्यावेळेस वाढते किंवा मायग्रेशन, पॉप्युलेशनपेक्षा पण मायग्रेशन, मग लोक जे आहेत ते शहरांकडे जात आहेत, तो मायग्रेशन संबंधी जर एखादा टॉपिक आहे तर तुम्ही तसं एक्झाम्पल देऊ शकता. ओके, म्हणजे मी एकदा कल्याणवरून मला डोंबिवली जायचं होतं. आता आपल्याला काही मुंबईचे विशेष नियम माहीत नसतात की फास्ट लोकलमध्ये चढायचं नाही, जेव्हा तुम्हाला अशा स्टेशनला उतरायचं असतं लगेच, मग तुम्ही स्लो लोकलमध्ये चढलं पाहिजे, हा ना. जे मुंबईकर आहे त्यांना चांगलं माहिती आहे काय सागर. बरं ती सॅट पुढं लटकवायची, मागं नाही. म्हणजे जेव्हा मी नवीन होतो तेव्हा मला खूप, ज्यावेळेस मी जायचो मुंबईला जे आहे तर ते, सो त्यावेळेस हे कळत नव्हतं की असं काय आहे. किंवा FM नावाची गोष्ट गावाकडे नव्हती, तिकडे FM जे प्रत्येकाच्या कानात ते लागलेलं राहायचं. मग जेव्हा मी नवीन होतो मी बघितलं, हे सगळे कानाला काय लावून फिरताय, आपल्याकडं तर असं काही नाही आहे. म्हणजे बाबा इथं मुंबईत फिरण्यासाठी ही गोष्ट गरजेची आहे का वगैरे, हा ना. नंतर शोध लागला की हे FM आहे, गाणी ऐकता येता याच्याने. ओके, सो आपण एका वेगळ्या याच्यातून गेल्यानंतर काही नवीन गोष्टी आपल्याला तिथं ज्या आहेत तर त्या बघायला मिळतात, किंवा त्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण डील करू शकतो. मग आता इथं कसं गणित आहे की तुमचे जे एक्सपिरियन्सेस आहेत मायग्रेशनच्या बाबतीत, एकदा मी असंच ट्रेननी चढलो होतो, मला त्यांनी प्लॅटफॉर्मच्या दिशेने उतरूच दिलं, कारण प्लॅटफॉर्मवरून मध्ये गाडीत येणाऱ्यांची संख्या एवढी होती की मला तिच्यातल्या एकाने सांगितलं आयदर तुला पुढच्या स्टेशनवरच उतरता येईल किंवा तुला प्लॅटफॉर्मच्या अपोजिट साईडने, म्हणजे प्लॅटफॉर्मच नाही आहे तिथून उतरून मग रोड क्रॉस करून गाडी गेल्यावर मग जावं लागेल. आता मी पण तेव्हा विचार केला होता की म्हटलं आता कोण पुढच्या स्टेशनला जाईल. पण मग हे कल्चर तिथलं कळण्यासाठी किंवा एवढ्या मोठ्या संख्येने लोक तिथं आहेत, ते प्रेशर किती आहे ना त्या पर्टिक्युलर यंत्रणेवर, असे एक्झाम्पल्स तुम्ही तिच्यामध्ये टाकू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की देर शुड बी रिलिव्हन्स, संबंध पाहिजे काहीतरी. युनिव्हर्सिटीच्या पेपरसारखं करायचं नाही, हा ना. युनिव्हर्सिटीच्या पेपरच्या बाबतीत एक सिम्पल आहे बाबा, त्यांनी विचारलं की या झाडाबद्दल आम्हाला सांगा, तर मग ते एक मॅसेज खूप चालायचं त्यावेळेस की तुम्हाला ज्या बकरीबद्दल माहिती आहे तिला आणा, त्या झाडाला बांधा, बकरीबद्दल बोला, नाही तुम्ही युनिव्हर्सिटीला पास व्हाल. झाडाबद्दल नाही बोललं तरी मधूनमधून सांगायचं बकरी झाडाला बांधली आहे, त्या झाडाच्या सावलीखालीच बकरी आहे, ती गोल गोल फिरते झाडाच्या आजूबाजूला. हा तो तिच्यातला कन्सर्न आहे बघा. तिच्यामुळे जे आहे की तो रिलिव्हन्स आपल्याला लागणार आहे आणि ते अंडरस्टँडिंग तुमचं डेव्हलप होतं. मग ह्या पॅटर्नचा हाच कन्सर्न आहे की ते हळूहळू डेव्हलप होत जाईल. ही थॉट प्रोसेस एकदा डेव्हलप झाली ना तर तुम्ही खूप चांगले तुमच्या लेवलला ते करायला जातं. एकदा ते चक्र सुरू झालं ना, तुम्ही पहिला एसे लिहिल्यानंतर तुम्ही जेव्हा जाल ना तर तेव्हा तुम्हाला लक्षात येईल अरे तिच्यात हे लिहायचं राहिलं, ते पण लिहू शकलो असतो, है ना. जेवता जेवता 2 घास कमी पण जाऊ शकतात की हे एवढं लिहायचं राहून गेलं, हे लिहिलं असतं. मग ही काय नाही, इट्स अ प्रोसेस. हे असं नाही आहे की बाबा हे घ्या आणि झालं, असं ते नसतं. ही एक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसला जर तुम्ही सिन्सिअरली फॉलो केलं तर त्याचे रिझल्ट्स तुम्हाला खूप चांगले मिळतात. म्हणून सिव्हिल सर्व्हिस कसं आहे ना, तर ते असं नाही आहे की एखाद्याने खूप चांगलं ॲकॅडमिक आधी गाजवलं आहे तर त्याच्यासाठी खूपच सोयीच्या गोष्टी होतील, किंवा एखाद्याचा ॲकॅडमिक परफॉर्मन्स तेवढासा खास नाही आहे तर त्याच्याशी जे आहे, म्हणजे तुम्हाला जर मी प्रोफाईल दाखवले, आता PSIचे इंटरव्ह्यू आहे बघा 2 जुलैपासून, तर त्या मुलांचे जर प्रोफाईल मी आता तुम्हाला दाखवलं तर तिच्यामध्ये कितीतरी विद्यार्थी आहे की त्यांनी 50-55% घेतलेले आहेत स्कूल लाईफमध्ये. मॅक्झिमम तसे स्टुडंट आहेत रादर दॅन 80-90% आज इंटरव्ह्यूला आहेत ते. का? कारण त्यांनी ही एक्झाम्स हा पॅटर्न समजून घेतला, याच्यानुसार परीक्षेचा अभ्यास केला आणि त्याच्यानुसार ते आलेत. सो हे सिम्पल गणित आहे. ओके, सो हे सगळ्यांसाठी जे आहे ते इक्वल फुटेजवर आणून ठेवतं की हे पॅटर्न आहे, याच्यानुसार तुम्हाला जायचं आहे. ते जर प्रॉपरली डील केलं तर इन दॅट केस तुम्हाला गोष्टी सोप्या होऊ शकतात. अदरवाईज जे आहे की मग ते वर्क होऊन जाईल आपल्या, असं होणार नाही. ओके, सो ही एक गोष्ट हिच्यामध्ये लक्षात ठेवायची. मग तिच्यामध्ये तुम्हाला जे आहे की पोयम, कोट्स, अशा गोष्टी ज्या आहेत. आता इथं जो काही एसे होता त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक स्टार्ट इथं दिली होती बघा की फुलफिलमेंट ऑफ न्यू विमेन इन इंडिया इज अ मिथ. तर मी तिथं जी स्टार्ट केली होती तीच हिच्यात तुम्हाला दिलेली होती. आता ड्रीम ऑफ अ मॅन अँड स्माईल ऑफ विमेन. आता हे एसे जे आहे ना तुमच्या डे टू डे, आता हे पण माझ्या लाईफशी संबंधित होतं. हे जे कोट होतं, आम्ही एकदा स्वेट शर्ट छापले होते रूमवर असताना. ते स्वेट शर्टवर कोट कुठलं टाकायचं, तर ते हे कोट आम्ही छापलं होतं. नेपोलियनचं कोट आहे बघा हे. ओके, आता हे कसं आहे की याच्यावर बरेच डिबेट होऊ शकतो. अ ड्रीम ऑफ मॅन अँड स्माईल ऑफ वुमन कॅन डू एनिथिंग इन दिस वर्ल्ड. हा ना, हे म्हणतील हे टिपिकल आहे, पॅट्रियार्कियल आहे बाबा, महिलेचं वस्तुकरण आहे ह्याच्यामध्ये. हे नेपोलियनला विचारा, त्याचं कोट आपलं ना.
नेपोलियन म्हटला होता असं. ड्रीम ऑफ विमेन पण असू शकतं ना. आज कितीतरी महिला सक्सेसफुल उद्योजक आहेत किंवा त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे, पॉलिटिशियन्स आहेत. तर हे टिपिकल आहे. म्हणजे पृथ्वी गोल आहे, तिकडं पण असंच होतं पॅट्रियार्की. पाश्चिमात्य देशांमध्ये याच गोष्टी होत्या. तिथेही महिला, तुम्ही कपडे बघा पाश्चिमात्य याच्यामध्ये महिलांचे कपडे कसे आहेत, जुन्या याच्यामध्ये मूवीज वगैरे ते दाखवतात, एवढे मोठे मोठे ते झगे आहेत बघा. मूवमेंट रेस्ट्रिक्ट आहे ना, एवढं सगळं घातल्यावर तुम्ही चालणार कसे आणि फिरणार कसे तुम्ही. याच्यावर डिबेट्स भरपूर आपण बघू शकतो, वाचू शकतो. बट हे जे आहे का ड्रीम ऑफ मॅन अँड स्माईल ऑफ विमेन कॅन डू एनिथिंग इन दिस वर्ल्ड असं नेपोलियन म्हटला होता. पण दीपा कर्माकरचा प्रोडोनोवा जर त्यांनी बघितला असता, आता व्हॉट इज प्रोडोनोवा. दीपा कर्माकर नाव ऐकलं आहे का तुम्ही लोकांनी? कुणी कुणी ऐकलं आहे बरं? गुड. ऑनलाईनमध्ये ऐकलं आहे का दीपा कर्माकर नाव? कोण आहे दीपा कर्माकर? कोण आहे बरं? जिम्नॅस्टिक प्लेयर आहे बघा. दीपा कर्माकर इज अ जिम्नॅस्टिक प्लेयर. आता प्रोडोनोवा ही अशी एक ॲक्ट आहे जिम्नॅस्टिकमधली जी जगामध्ये बोटावर मोजण्या इतके प्लेयर्स करतात फक्त, आणि ती रिस्क भरपूर असते. आणि तिच्यातली एक दीपा कर्माकर आहे जी भारतीय आहे. ओके. तर फक्त स्माईल वगैरे नाही, हे डर के आगे जीतच्या पुढचा कार्यक्रम आहे. प्रोडोनोवा करणं रिस्क ही कार्यक्रम आहे हा एकदम, आणि ती करते परफॉर्म प्रोडोनोवा. आता नंतरच्या काळामध्ये तिचं अजून नको त्या याच्यात नाव आलं होतं है ना, डोपिंग आणि त्या सगळ्या गोष्टी. पण त्यावेळेस तिचा परफॉर्मन्स आणि ती एकदम जिम्नॅस्टिकमध्ये हायला होती. सो अशा काही गोष्टी तुम्ही काढू शकता की बाबा ते वाक्य जे आहे त्याला काउंटर केलं आपण. ते जे वाक्य आहे त्याला काउंटर केलं की न्यू विमेन येऊ शकेल, मिथ आहे असं काही नाही आहे, येऊ शकते ती वेगवेगळ्या याच्यातून तुम्ही तिच्याकडे बघू शकता. सो तो कन्सर्न तिच्यामध्ये होता. आणि एकंदर जे आहे की असे तुम्हाला स्टार्ट्स जरा चांगल्या डील करून ठेवाव्या लागतील. मग आता याच्यात कसं असतं की ज्या वेळेस तुम्ही असं पोएम, कोट, न्यूज किंवा एखादा एक्सपिरियन्स असे स्टार्ट्स काढाल, तर ह्या काढताना कुठल्या कुठल्या टॉपिकशी डील करायचं आहे तर त्याची यादी इकडं आहे मग तुमच्याकडं. ओके. अख्खे टॉपिक इथं आहे की कुठल्या टॉपिकवर जातं बाबा. इकॉनॉमिक डेव्हलपमेंटशी रिलेटेड काही गोष्टी असणं अपेक्षित आहे. तुम्ही ब्रॉड लेवलला जरी कोट्स आणि गोष्टी डील केल्या तरी ते वर्क होऊ शकतं बघा. म्हणजे आता हिच्यामध्ये पण बऱ्याचशा ज्या आहेत तर त्या तुम्हाला कविता वगैरे पण हिच्यामध्ये काही सापडतील बघा है ना, की ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा सगळ्यात शेवटची कविता बघा, मग ती एकदम शालीतून जोडे मारण्याचा कार्यक्रम आहे. गाढवांच्या गर्दीत घोड्याने काय करावे, आपण ही लाथ झाडावी की लाथा खात मरून जावे. शांतता काळातील सभ्यतेच्या संस्कृतीच्या पौराणिक गोष्टी कधी कधी घोड्याने विसराव्यात आणि अपवाद म्हणून का होईना गाढवांना 2 सनसनीत लाथा आणाव्यात. तुम्हाला सांगावं लागेल ना की बाबा आमचं काहीतरी वेगळं आहे. शेवटी गाढवांना किमान एवढं कळलं तरी पुरे की एक गाढव नाही हा घोडा आहे. नारायण कुलकर्णी कवठेकरांची जी आहे ही कविता आहे. आणि ओव्हरऑल कसं असतं की तुम्हाला मग अशा गोष्टी पण तुम्ही तिथं वापरू शकता. बट एवढं लक्षात ठेवायचं की हे रिलिव्हन्स असला पाहिजे. आता बऱ्याचदा असे पण SME बघितलेले आहेत की जे मुलं घेऊन येतात की आम्हाला याच्यात मार्क्स नाही आलेले, नुसत्या कविता असतात तिच्यामध्ये, डेटाच राहत नाही. हां, म्हणजे आता काही लोकांचं असं पाठांतर प्रचंड असतं बघा, मग ते काय करतात प्रचंड कविता वगैरे है ना, स्लोगन्स त्यांच्याकडे असतात, बिलकुल धडाधड लिहितात. अक्षर पण खूप छान असतं, मोत्याहून सुंदर असं अक्षर. आता इथं एक मुद्दा येतो की अक्षराचे मार्क आहेत का, माझं अक्षर जरा घाण आहे बाबा हा ना, केवढंसं चांगलं नाही आहे. ओके. वाचता आलं पाहिजे एवढं क्लिअर आहे बघा, वाचता आलं पाहिजे समोरच्याला. हे डोक्यातून काढून टाका की बाबा हा ना माझं अक्षर एवढं चांगलं, वाचता आलं भरपूर आहे, ते पेपर वाचणार आहे तुमचा. अक्षराला जर मार्क राहिले असते तर मग हिच्यामध्ये हा ना अक्षर वळणदार करणारे जे आहे त्याचा एक क्लास सायमल्टेनियसली चालला असता बघा हा ना. मशीन वगैरे आल्या असत्या अशा डिजिटल, तुमचं बोट गोल गोल फिरवलं असतं. ओके. तर वाचता आलं भरपूर आहे. हां, पण एक गोष्ट असते की लिहिताना खाडाखोड करायची नाही. ते उद्याच्या याच्यात इनडेप्थ आपण एक गोष्ट बघू. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अक्षराचं कोणी जे आहे न्यूनगंड बिलकुल बाळगायचा नाही. अक्षर जे आहे तर ते वाचता आलं पाहिजे. पेन जरा चांगला वापरायचा, नाही तर ते शाई सोडणारे पेन बिलकुल नको आपल्याला. सेलो ग्रिपर नावाचा एक पेन आहे जगामध्ये, सुरुवातीला इतका छान चालतो तो, आणि नंतर जे आहे तर तो हा ना बिफोर आणि आफ्टर असा प्रकार आहे त्याचा, नुसती शाई सोडतं ते लिहिल्यानंतर. मग तो पेपर सगळा घाण होतो तुमचा. पेपर असा बिलकुल जे आहे फेअर दिसला पाहिजे बघा, फेअर अँड लव्ह.
एकही डाग तिच्यावर असता कामा नाही, कारण त्या पेपर चेकरचा मूळ खराब होईल ना एवढी घाण बघितल्यानंतर, म्हणून त्या गोष्टी जरा क्लिअर ठेवायच्या. ओके, सो ही एक बाब हिच्यामध्ये लक्षात ठेवा. आता तुमची जी थॉट प्रोसेस आहे ती प्रॉपरली हिच्यात मांडली गेली पाहिजे. हिच्यामध्ये जे आहे की तुम्हाला ज्यावेळेस आता हे कसं आहे ना, हे व्हॅल्यू ॲडिशन झालं, त्या विषयासंबंधीचा डेटा जो आहे एक प्रॉपर डेटा असेल, कॉन्टेंट असेल है ना, किंवा काही आकडेवारी ज्याला आपण म्हणतो ना, फिगर्स फॅक्ट्स जे आहेत त्या तुमच्याकडे असल्या पाहिजेत. म्हणजे तिच्याने काय होतं की त्याला अजून जे आहे व्हॅल्यू ॲडिशन मिळतं. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, रेफरन्सेस लक्षात ठेवायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी आकडेवारी किंवा एखादा फॅक्ट जेव्हा बघता तर हे कुणी सांगितलं. ओके, आता आपण बघितलं बघा की भारतातल्या मॅक्झिमम विद्यार्थ्यांना US-नी जे आहे व्हिसा दिला. आज सकाळी आपण न्यूज बघितलेली आहे, 1 लाखापेक्षा जास्त, आणि हे सगळ्यात जास्त आहे जगामध्ये. मग आता हे कोणी सांगितलं आपल्याला, परराष्ट्र मंत्रालयाची आकडेवारी घ्यावं. मग तिथं जे आहे की तसं आलं पाहिजे. सो तो एक फार मॅटर करतो मुद्दा की तुम्हाला जे आहे ना त्याचा रेफरन्स देता आला पाहिजे. किंवा तुम्हाला कुठली कविता तुम्ही लिहिली, कुठलं कोट तुम्ही लिहिलं तर हे कुणाचं आहे ते तिथं लिहायचं. महात्मा गांधीजींचं आहे, APJ अब्दुल कलामांचं आहे. ओके, फक्त व्हॉट्सअप विश्वविद्यालयावरून फिरतंय म्हणून त्याचं नाव ती टाकायचं नाही. बरेचसे लोक पु ल देशपांडेंच्या नावाने फिरवत आहेत, वपू काळेंच्या नावांनी फिरवत आहेत. बाद में पता चला की अरे हे तर वेगळंच आहे काहीतरी. एवढं लक्षात ठेवायचं की आपला पेपर चेक करणारा जे आहे ना त्यांनी 4 उन्हाळे पावसाळे आपल्यापेक्षा जास्त बघितलेलं आहे, तर त्याला ते क्लिक होऊ शकतं तिथं. आणि आजकाल चेक करणं तर इतकं सोपं आहे की त्यांनी मोबाईलवर नुसतं ते गुगल लेन्सला जरी टाकलं तर ते 2 मिनटात तेच समोर येईल. म्हणून असा चुकीचा डेटा जाता कामा नाही. नाही तर सवय राहते काही लोकांना लहानपणापासून, काही लिहायचं खाली विवेकानंदांचं नाव लिहून द्यायचं तिथे. असले प्रकार इथं नकोत. ही सिव्हिल सर्व्हिस आहे. सो बेसिकली जे आहे फॅक्ट्सला आणि कुठल्याही याला रेफरन्स तुम्ही जर दिला तर तो सगळ्यात बेस्ट असतो. हे कुणी लिहिलं, कुणी सांगितलं, त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि हे इंटेन्शनली आपण करणार आहे की आपल्याला उद्या माहीत आहे की समजा फॉर एक्झाम्पल की हा डेटा मी कुठं वापरू शकतो, कुठं वापरू शकते, मग त्या केसमध्ये ते लिहून ठेवायचं तिथं, ते नंतर रिवाईज करायचं आपल्याला. ओके, सो त्या पद्धतीने त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या डील झाल्या पाहिजेत, तर ते वर्क होतं चांगलं. अदरवाईज ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. बघा आता याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट असते की तुम्ही काही गोष्टींचं भान पाळणं फार गरजेचं असतं. बघा लिखाण करताना, जसं बोलताना तसंच लिखाण करताना. फॉर एक्झाम्पल की जे जेंडर रिलेटेड इश्यू असतात बघा, ओके, जेंडर रिलेटेड इश्यू असतील किंवा काही पर्सनॅलिटीज असतील. बघा आता बऱ्याचदा काय होतं की आपल्या डे टू डे लाईफमध्ये जे आहे आपण काय करतो, पर्सन्स आहेत, जेंडर, आपण आदरार्थी बऱ्याचदा बोलत नाही बघा. ओके, पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खूप फॉर्मल आहे सगळं, आणि ती सवय आतापासून पाळा. कुणालाही एकेरी उल्लेख करणं टाळायचं आता, कारण तुम्ही जे बोलणार आहात तेच तिथं रिफ्लेक्ट होणार आहे. म्हणून जे काही व्यक्तींची नावं आपण लिहितो, मग राजकीय याच्यातले आता आपण टाळतो काही गोष्टी की अशात आपल्याला राजकीय कोणावर भाष्य करायचं नाही आहे. पण काही ठिकाणी जर तुम्हाला उदाहरण देताना एखाद्या व्यक्तीचं उदाहरण द्यायचं आहे तर त्या केसमध्ये हिस्टॉरिकल पण ती व्यक्ती असू शकते. सो एक गोष्ट लक्षात ठेवा की तिथं तुम्हाला जे आहे रिस्पेक्टफुलीच ते डील झालं पाहिजे. माननीय, ओके, श्री, ओके, आपण ज्या पद्धतीने डील करू. किंवा जे आहे की जेंडर इशू, मुली अशाच असतात, स्त्रिया अशाच असतात, मुलींना कळत नाही, जास्तीचे ॲक्सिडेंट रस्त्यावर मुलींद्वारेच होतात बाबा, त्या ब्रेक दाबतच नाही, सँडलचा वापर करतात. आता हे कसं आहे ना की रील्स वगैरे बनवण्यासाठी स्टिरिओटाईप नावाची एक गोष्ट असते, इथिक्समध्ये आपण शिकतो. काही स्टिरिओटाईप्स आहेत. मग असं सगळं असंच असतं का? तुम्हाला वेगवेगळे स्टिरिओटाईप्स बघायला मिळतील. मग त्या केसमध्ये की सगळं तसंच असेल का? तर असं नसतं. काही लोक तशी असू शकतात, काही लोक त्याला अपवाद असू शकतात. सो एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेंडर इश्यूज कुणाबद्दल पण बोलताना जे आहे कुठलंही एक्स्ट्रीम स्टेटमेंट तिथं करता कामा नये. असं का? तर समोरचा जो व्यक्ती आहे, जो पेपर चेकर आहे, त्या पेपर चेकरचे जेंडर संबंधीचे स्वतःचे नोशन्स आपल्याला माहीत नाही, त्या पेपर चेकरचे पॉलिटिक्स संबंधीचे स्वतःचे नोशन्स आपल्याला माहीत नाही. बरोबर? म्हणजे बघा प्रत्येक व्यक्ती जी असते ना त्याची काहीतरी एक विचारधारा असते. बघा खूप बॅलेन्स असणारे लोक तुम्हाला फार बोटावर मोजणारे सापडतात. काही म्हणतील नाही हा झेंडा, काही म्हणतील तो झेंडा. पेपर चेकर त्याला अपवाद आहे का? तो माणूस आहे. आणि तुम्ही जर असं एक्स्ट्रीम एखाद्याबद्दल लिहिताय, एखाद्या पक्षाबद्दल, एखाद्या विचारधारेबद्दल, तर तो जर त्याच्या अपोजिशनचा असला तर तो काय करेल, तिथं कार्यक्रम राबवल तो त्याचा आपल्याला विचार. मग ते आपल्याला नंतर कळतं.
1 वर्ष जाऊ शकतं आपलं तिच्यामध्ये. बरं सिव्हिल सर्व्हिसमध्ये गणित असं आहे की चला तुम्ही प्रिलिम्स केली, मेन्स क्रॅक केली, इंटरव्ह्यूला तुम्ही गेलात, पुढच्या वर्षी परत प्रिलिम्स क्रॅक होईल याची शाश्वती आहे का? नाही. तुम्ही जर अभ्यास केला तर होईल, अदरवाईज नाही होणार. असं असतं की बाबा मी एकदा प्रिलिम्स क्रॅक केली तर दरवर्षी होईलच, ती काही करायची गरज नाही आहे. म्हणून आपल्यासाठी तो प्रत्येक अटेम्प्ट जो असतो, प्रत्येक परीक्षा जी असते ती खूप सिरियसली तुम्ही घेणं गरजेचं आहे. म्हणून लिहिताना असे कुठलेही एक्स्ट्रीम रिमार्क्स करायचे नाही. आणि ते आत्तापासून, या क्षणापासून प्रत्येकाने कुणालाही एकेरी बोलू नका, कुणाची नावं एकेरी घेऊ नका. ती तुम्ही अंमलात आणा तर तुमच्या लिखाणात ते येणार नाही. कधी लक्षात ठेवा. कुणाबद्दल पण, महिलांबद्दल, पुरुषांबद्दल, म्हणजे मुलींनी मुलांबद्दल, मुलांनी मुलींबद्दल, तो बॅलन्स असला पाहिजे. तो रिस्पेक्ट, ती डिग्निटी तुम्ही मेंटेन करायला सुरुवात करा, म्हणजे ते पेपरमध्ये तिथं रिफ्लेक्ट होईल. ह्या गोष्टी मॅटर करतात बघा. आता याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब जी असते की बऱ्याचदा काही विद्यार्थ्यांना असतं की ते खूप फ्लो चार्ट कार्ड, डायग्राम कार्ड असले प्रकार करतात. सो एखाद्या वेळेस तुम्ही त्याचा यूज करू शकता, पण खूप जास्त ते करण्यात काही पॉईंट नाही आहे. तुमचं विश्लेषण जे आहे त्या सब्जेक्टबद्दलचं ते इथं मॅटर करतो. म्हणजे तो जो विषय तुम्हाला दिलेला आहे, जो टॉपिक आहे ना, त्याचं ॲनालिसिस तुम्ही कसं करता त्याचे मार्क्स हे आहेत. मग हे करत असताना त्याला आपण जे आहे ना की 360 डिग्री एकूण एक तिच्यातला जो आहे तर तो मुद्दा कव्हर करणं, त्याचा एकूण एक अँगल कव्हर झाला पाहिजे, त्याच्या प्रत्येक गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे. तुम्ही कोर्ट संबंधीचे काही मूव्हीज बघितले असतील की एखाद्या केसचा खटला दाखवलेला असतो बघा, वेब सिरीज बघितली असेल, ते 2-2 बाजू मांडतात तिथे. हे असं असू शकतं का, हे असं पण असू शकतं, बरोबर. तसं आपल्याला जे आहे ना की 360 डिग्रीमध्ये त्याचा प्रत्येक दुवा जो आहे तर तो बघायचा आहे, त्याचे काय ॲस्पेक्ट्स आहेत, आणि हे हळूहळू प्रॅक्टिसनी डील होत जातं. सो तो एक याच्यामध्ये महत्त्वाचा कन्सर्न असतो बघा. ओके. सो ह्या गोष्टी थोड्याशा ज्या आहेत डील करायच्या. आणि करंटवर तुमचं जर पकड असली तर तुम्हाला जे एक्झाम्पल्स वगैरे जे आहेत ते प्रॉपरली, सकाळचे लेक्चर्स नीट बघायचे, तिच्यातले एक्झाम्पल्स प्रॉपरली सेग्रिगेट करायचे. मी तीच सांगत असतो, हे एसेसाठी घ्या, हे GS1, हे GS2, तर ते तसं सेग्रिगेट करत जायचं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी असते की असं कुठल्याही याच्याबद्दल एकदम टोकाची भूमिका टाकू नका. तिथं दोघी बाजू तुम्हाला डील करता आल्या पाहिजेत, म्हणजे तो बॅलन्स साधता आला पाहिजे की याचे सकारात्मक हे मुद्दे आहेत, याचे नकारात्मक हे मुद्दे आहेत, हे तुम्हाला तिथं डील करता आलं पाहिजे बघा. त्याच्यानंतर एक बाब जी असते की ज्याचा जो एंड असतो एसेचा, तो एक कसा असतो ना, ते कन्क्लुजन कसं एक सकारात्मक एंडनी डील होणं गरजेचं असतं. किंवा बऱ्याचदा आपल्याला अशी सवय असते भाषणाच्या शेवटी आपण जसं करतो जय हिंद, जय महाराष्ट्र, है ना, तसला हा प्रकार नाही आहे. किंवा बऱ्याचदा की एक दिवस असा येईल आणि भारत हा जो आहे शक्तिशाली राष्ट्र, असलं प्रकार नाही. हे भाषण नाही आहे सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे. ओके. मग तुम्हाला ते येईल बघा, काहींच्या याच्यावर लिहून येऊ शकतं ते की हे भाषण नाही आहे, प्लेन लिहा तुम्ही. त्याचा जो एंड असतो की तो जो टॉपिक आहे त्या टॉपिकला घेऊन सकारात्मक पद्धतीने तुम्ही ते सांगू शकता की नक्कीच जे आहे की समजा विमेन एम्पॉवरमेंट आहे किंवा ॲग्रिकल्चर आहे की आज या विषयाच्याबद्दल बरेचसे चॅलेंजेस आपल्यासमोर आहेत, है ना. देअर आर नंबर ऑफ चॅलेंजेस वी आर फेसिंग टुडे, आणि त्याच्यावर आपण काम पण करतो आहे की गव्हर्नमेंट इज ॲक्टिंग, है ना. गव्हर्नमेंट स्टार्टेड न्यू इनिशिएटिव्ज अँड ऑल दॅट. मग तिच्यात NGOज पण आहेत किंवा एक सोसायटी म्हणून आपण काही गोष्टी करणं गरजेचं. आणि एक दिवस असा येईल किंवा आपल्याला हळूहळू याच्यामध्ये सकारात्मक गोष्टी बघायला मिळू शकतात वगैरे. असं शांत आणि संयत एंड असला पाहिजे बघा. नाही तर ते सगळं भाषण चालू असतं, सगळे झोपलेले असतात, हे सगळ्यात शेवटी जागा करून जात त्यांना. ओके. तसा प्रकार नको. किंवा भाषणाची भाषा जी असते ती तिथं नको. तुम्ही शांत चित्ताने संयत लिहिणं गरजेचं. बऱ्याच लोकांना प्रश्न विचारण्याची सवय असते बघा. प्रश्न विचारणं त्याचं उत्तर देणं ही भाषणाचं स्किल आहे. ते भाषणामध्ये आपण असं करतो, है ना, सांगा मला, मग मीच सांगणार, आणि तुम्ही काही सांगणारच नाही, माईक माझ्याकडं आहे ना इथं. तर ते प्रश्न जे आहेत ना ते तसे विचारू नका तिथं. तुम्ही बिंग अ ब्युरोक्रॅट की येत्या काळामध्ये एक फ्युचर सिव्हिल सर्वंट तुम्ही जे आहे की तो व्हॉट इज लीडर, लीडर इज अ पार्ट ऑफ सोल्युशन, आणि लीडरशिप क्वालिटीज एक सिव्हिल सर्वंटमध्ये एक बेसिक क्वालिटी आहे. सो तुम्ही जे आहे की प्रश्न उपस्थित न करता ते प्लेनली लिहा. तिथं तुम्ही लिहा की हां ह्या समस्या आहेत, याला आपण अशा पद्धतीने डील करू शकतो. पण स्वतःहूनच ते प्रश्न 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 मग प्रश्नचिन्ह, तर मग तशा गोष्टी आपल्याला तिच्यामध्ये नकोत बघा. त्यातल्या त्यात एक गोष्ट असते की शासनाच्या ज्या काही धोरणं असतील, शासनाच्या स्कीम्स असतील, तिच्यावर खूप टीका टिप्पणी एकदमच निगेटिव्ह असले प्रकार नको, कारण आपल्याला त्यांच्याकडेच जायचं आहे, बरोबर. ते म्हणणार की इकडं इतकं प्रॉब्लेम आहे, तुम्ही कशाला येता ना, तुम्ही थांबा तिकडंच.
सर कुठलंही शासन असलं, कुठलाही पक्ष सत्तेत असला, तर ते जे इनिशिएटिव्ह घेणार आहेत त्या इनिशिएटिव्हमध्ये काही ना काही तुम्हाला उणिवा जाणवू शकतात. त्या तुम्ही तिथं संयतपणे मांडणं अपेक्षित असतं. पण एकदम टीका करणं की शासनाच्या धोरणांनीच हे झालं, यांना हे कळत नाही वगैरे 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 वगैरे, हां ना, तर आपण कुठल्या पॉलिटिकल प्लॅटफॉर्मसाठी हे करत नाही आहे. आपल्याला एक प्रॉपर, कारण उद्या तुम्हाला कुठल्याही पक्षाबरोबर काम करावं लागू शकतं. उद्या शासनाच्या ज्या काही योजना, शासनाच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्याचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. उद्या तुमचा जो मंत्री असणार आहे खात्याचा तो थोडी सोडवतो, तो सांगणार तुम्हाला बघा हे काय करता येईल याच्यामध्ये, तुम्हाला बघायचं आहे ते. सो ती एक फार बेसिक गोष्ट आहे. आता किंवा बऱ्याचदा असं होतं की आपण खूप निगेटिव्ह असं डील करत जातो एखाद्या विषयाला, किंवा कधी कधी एखादा विषय असा समोर आलेला असतो आणि त्याची फार निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह बाजू समोर असते. सो त्या केसमध्ये तुम्हाला बॅलन्स साधता आला पाहिजे. सो तो एक मुद्दा याच्यामध्ये असतो बघा. कॉन्स्टिट्यूशन जे आहे आपलं संविधान, त्या संविधानामध्ये काय काय मूल्यव्यवस्था आहे, ती मूल्यव्यवस्था पण लक्षात घ्यायची आहे लिहिताना, की बाबा एखाद्या व्यक्तीने स्वतःचं मत मांडलं आहे तर त्याला तो अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे. तुम्ही असं बोलू शकत नाही. हां, तुम्ही दुसऱ्याची डिग्निटी हॅम्पर करू शकत नाही, पण तुम्ही तुमची मतं मांडू शकता, हे तुम्हाला संविधान अधिकार देतं. सो आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या मूल्यव्यवस्थेला धरून तुम्हाला ते लिखाण करायचं आहे. ते पण लक्षात ठेवायचं बॅक ऑफ माइंड, की हां संविधानात काय सांगितलं आहे आपल्याला. सो तो एक मुद्दा याच्यामध्ये असतो. आता बऱ्याचदा आपले काही पर्सनल मतं असतात बघा, पर्सनल ओपिनियन असतं आपलं, की हे चुकीचंच आहे, हे योग्यच नाही, है ना. तर ती पर्सनल मतं इथं येता कामा नाही. हे कम्प्लिटली जे आहे तर ते प्रोफेशनल अँगलने डील करणं गरजेचं आहे. तुमचं वैयक्तिक जे असेल ते तुम्ही तुमच्याजवळ ठेवणं. मी तर फार क्लिअरली सांगतो की तुमच्या कुठली पॉलिटिकल थॉट प्रोसेस आहे किंवा कुठलं टिपिकल तुम्ही जर एखाद्या विचारधारेला खूप वाहून घेतलेलं आहे, सो त्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवा, कारण त्या इथं आपल्याला प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतात. ओके. सो तुम्हाला ते खूप प्रॉपरली बॅलन्स्ड राहणं गरजेचं असतं. सो ती एक बाब याच्यामध्ये महत्त्वाची असते बघा. सो एसे रायटिंगमध्ये ह्या गोष्टी जरा प्रॉपरली डील झाल्या पाहिजेत. तुम्हाला आता हे एक सॅम्पल दिलेलं आहे, हे थोडं शांततेने वाचा तुम्ही. जवळपास 17 पेजेस ते आहेत. ह्याच पद्धतीने आपल्याला उद्या लिहायचं. मग तुमचं लँग्वेज कुठली असू शकते, आयदर मराठी और इंग्लिश, पण पहिले रफ वर्क, त्याच्यानंतर जे आहे रायटिंग. सो ह्या पद्धतीने आपल्याला त्या गोष्टी डील करायच्या आहेत. आता याच्याकरता मी तुम्हाला एक एक्सरसाइज सांगतो, की आता सिम्पली जे आहे तुमच्याकडे एवढे एसे आहेत बघा, याच्यातला तुम्हाला जो वाटेल की मी लिहू शकतो असा एक एसे जो आहे तर तो तुम्ही लिहून आणा आणि तो सबमिट करा. ओके. आता पहिलं एकदम तुम्हाला मोकळं हे आहे की एवढे सगळे टॉपिक आजपर्यंतचे आहेत, तुम्हाला जसं जमतं आहे तसं डील करा. म्हणजे याच्यामध्ये कुठलंही असं हे नाही जोर जबरदस्ती. तुम्हाला याच्यातलं जे वाटतं ना तर ते किती लिहू शकता तुम्ही तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि ते लिहून जे आहे तर ते तुम्ही कधी सबमिट करणार आहात, संडेसाठी तुमची ही ॲक्टिव्हिटी असणार आहे. ओके. आणि तुम्ही जे आहे हे सबमिट करणार आहात मंडेला. ओके. मंडेला जेव्हा याल तेव्हा आधी बाहेर सबमिट करा आणि मग वर्गात एंट्री घ्या. ओके. तुम्हाला जे आहे 2 दिवस याच्यासाठी मी दिलेलं आहे. नंतर तर ते एकदम रुटीन चालतं, पण तुम्हाला जो वाटतो की हा सोपा आहे किंवा मला असं वाटतं मी हा लिहू शकतो, सो तो तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे, जसं जमतं आहे तसं. ओके. कधी कधी असं होईल की सुरुवात कुठून करायची कळतच नाही, पण करायची आहे आपल्याला सुरुवात. बराच वेळ पेन आणि कागद धरून बसाल तुम्ही, 15 मिनटं 20 मिनटं होऊ शकतं, नॅचरल आहे एकदम. ओके. पण जसं जमतं आहे तसं लिहायचं. तिच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करून घेणं हे माझं काम आहे. तुमचं काम आहे की तुम्ही ते प्रॉपरली लिखाण करा, जसं जमतं आहे त्या पद्धतीने ते डील करावं. तुम्हाला याच्याबद्दल काही जर शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. जी लोक ऑनलाईन आहे बघा ते विचारू शकतात की तुम्हाला जर समजा एसे रायटिंगबद्दल काही शंका आहे तर त्या तुम्ही विचारू शकता. तुम्ही जुन्या पण घेऊ शकता. म्हणजे जर त्याला असलं की समजा फॉर एक्झाम्पल आपण जर इकॉनॉमिक्स संबंधी डील करतोय समजा एखादी गोष्ट, तर इकॉनॉमिक्स संबंधी तुम्हाला जे आहे की कंपॅरिझन बुक्समध्ये पण चांगले आहेत की 1950s किंवा 51मध्ये समजा असं XYZ अशी परिस्थिती होती, 2022-23मध्ये अशी परिस्थिती. इंडिया इयरबुकमधला डेटा वापरू शकता तुम्ही. सो इंडिया इयरबुक तुमच्याकडे प्रत्येकाकडे असलं पाहिजे बघा. इंडिया इयरबुक जे आहे ना ते एका दिवशी मी दाखवतो तुम्हाला. सो इंडिया 2024 असं तुम्हाला ते मिळेल. ओके. तर ते तुमच्याकडे असलं पाहिजे. इंडिया इयरबुक वाचायची सवय तुम्ही लावली पाहिजे. सो इंडिया इयरबुकच्या याच्यातला पण डेटा तुम्ही घेऊ शकता. इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया बघा, तुमच्याकडे सोर्सेस काय काय. तुम्हाला ज्यावेळेस कुठलाही डेटा, तर सगळा डेटा करंटमधला किंवा डेटावर फॅक्ट्स हे करंटमधलेच पाहिजे का, तर नाही. तुम्हाला काय काय गोष्टी त्याच्यामध्ये असतात. इंडिया इयरबुक येतं बघा, इंडिया
2024 आता आहे. ओके, इयरबुक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे. मार्केटमध्ये भरपूर इयरबुक असतात, जसं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पब्लिकेशन आहे. कधी पण कुठलाही डेटा जो वापरणार आपण तो गव्हर्नमेंटचा डेटा वापरणार. देन इकॉनॉमिक सर्वे. ओके, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया. ओके, त्याच्यानंतर बजेट. बजेटमधून पण आपल्याला डेटा मिळून जातो. तर ह्या ज्या बाबी आहेत तिच्यातून आपण ते डील करू शकतो. किंवा काही रेफरन्स बुक्स आहेत आपले, तिच्यामधून डेटा आपण कलेक्ट करू शकतो. समजा रेफरन्स बुक्स जे असतात तिच्यातून पण कलेक्ट करू शकतो आपण. सो वेगवेगळ्या याच्यातून तुम्हाला मिळू शकतं. NCERTमध्ये खूप चांगल्या केस स्टडीज दिलेल्या आहेत बघा. NCERTमधल्या केस स्टडीज कलेक्ट करता येतील आपल्याला. सो ते पण आहे NCERT केस स्टडीज जी आहे. ओके, सो तिथून पण तुम्हाला गोष्टी मिळू शकतात. म्हणजे ह्याला जे आहे ना, किंवा याच्यात एक उल्लेख आहे माझ्या आर्टिकलमध्ये, कुरुक्षेत्र मॅगझिनचा उल्लेख आहे. कुरुक्षेत्र इज ऑल अबाउट अ रूरल डेव्हलपमेंट. कुरुक्षेत्र नावाचं एक मॅगझिन आहे, ते रूरल डेव्हलपमेंटशी संबंधित मॅगझिन आहे बघा. किंवा योजना दर महिन्याला येतं. आता कसं असतं ना, की हे सांगायला ठीक आहे, पण इतकं सगळं घेऊन चालणं इतकं सोपं नाही. तर मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करेन की तुम्ही प्रॉपरली लेक्चर करताय, सांगितलेल्या गोष्टी इथं प्रॉपर डील करताय, तेवढ्या याच्यावर होऊन जाईल. कारण टीचिंग करताना किंवा तुम्हाला कॉन्टेंट प्रोव्हाइड करताना त्या गोष्टींचा विचार केलेला असतो किंवा त्या गोष्टी तिथं गृहीत धरल्या जातात. सो तो एक मुद्दा तिच्यामध्ये लक्षात ठेवा. ओके, सो त्या पद्धतीने आपण त्याला प्रॉपरली डील करू शकतो. जॉग्राफिकल लोकेशन तुम्ही देऊ शकता. फक्त नावं वापरताना जे आहे, कुठलंही वादग्रस्त नाव आपण वापरता कामा नये. किंवा बऱ्याचदा आपण काही लोकांच्या इन्फ्लुएन्स खाली असतो, भाषणं आपण ऐकतो वगैरे वगैरे. तर ती जी लोकं आहेत, ती ऑन फील्ड जी लोकं आहेत ना, शक्यतोवर त्यांच्याबद्दल बोलणं टाळा. ज्यांनी एक्झिट घेतलेली आहे अशा लोकांबद्दल, कारण त्यांच्या ह्याच्यात काही आता प्लस मायनस होऊ शकत नाही. म्हणजे दीपा कर्माकरचं एक्झाम्पल मी इथं टाकलं होतं, पण नंतर दीपा कर्माकरच्या बाबतीतच जे आहे तर त्या केसेस आणि डोपिंगच्या ह्याच्यात आरोप लागलेत बघा. मग ते आता रिलिव्हंट राहतच नाही ते. मग तो मुद्दा असतो की त्या व्यक्तीवर काही आरोप झाले, तिच्यात एखाद्या घोटाळ्यात ती व्यक्ती अडकली, तर मग सगळं काय होईल, आपलं पानिपत होतं चक्करमध्ये की हा पण याच्याच पक्षातला आहे, याला पण आत घ्या मग. ओके, तिच्यामुळे जे आहे की नावं शक्यतोवर एक्झिट घेतलेली खूप चांगलं काम आहे. जसं इलेक्शन कमिशन म्हटल्यानंतर TN सेशन यांचं काम आहे बघा. तर मग अशा गोष्टी तुम्ही करू शकता. ओके, तुम्हाला जर नंतर जरी वाटलं तरी मग ते लिहून ठेवायचं की हा इश्यू होता किंवा हा प्रश्न मी तेव्हा विचारायला पाहिजे होता किंवा मला हा प्रश्न पडला आहे, तो नंतर नोट डाऊन करायचा. म्हणजे नंतर लक्षात राहत नाही आपल्याला. किंवा लेक्चर चालू असताना सुद्धा जर तुम्हाला काही प्रश्न पडला आणि तुम्हाला वाटलं की मला आता नाही विचारायचं, नंतर विचारतो, तर ते साईडला नोट डाऊन करून ठेवा. कारण ते नंतर 2 तासाच्या सेशन मग ते टिकलच याची गॅरंटी नाही आहे. काय 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 हां हां ओके, चिंतन जे आहे. ओके, थिंकिंग इज लाईक अ गेम. हां, तसं पण तुम्ही म्हणू शकता. आता ते कसं आहे ना की त्याला ते तो कन्सर्न आहेच तिथं की विरोधी पक्ष नसणंच किंवा जो आहे तो एकदमच वीक आहे बाबा, तो काही बोलतच नाही. सो त्या केसमध्ये पण ते होणार नाही. तो विरोधी पक्ष याचा अर्थच तो प्रभावी असणं असतं. ओके, विरोधी पक्ष जो आहे ना त्याचं कामच आहे की तो प्रभावीच असला पाहिजे, तरच तो विरोधी पक्ष. अदरवाईज तर मग ते काय आहे की बाबा है ना, आम्ही भजी खातो तुम्ही चहा प्या, ते म्हणते ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही, तर मग ते काय कामाचं नाही. आता याच्यामध्ये पण एक दुसरा अँगल असा आहे की जेव्हा आपण असे एक्सप्लोअर करत जाऊ तेव्हा ते अजून डीपमध्ये जाऊ आपण. असं पण असू शकतं की एखादी व्यक्ती म्हणू शकते की मला मी चिंतन करतो, मला काय अपोजिशनची गरज नाही आहे, प्युअर ह्युमन बिईंग एकदमच. स्पिरिच्युअल लेवलला मी इतकं पुढं निघून गेला बाबा की XYZ अशी एक व्यक्ती आहे की नाही, मग चिंतन मी करतो, मला गरज नाही अपोजिशनची. किंवा माझा सोशल टचच नाही आहे, किंवा XYZ व्यक्ती आहे त्याचा सोशल टचच नाही आहे, ते त्याच्या आयुष्यामध्ये त्याचा मार्गक्रमण आणि त्याचं चिंतन सुरू आहे विदाऊट एनी अपोजिशन. असं पण होऊ शकतं. पण ते कसे आहे तुम्हाला फार रेअर एक्झाम्पल असे मिळते. अदरवाईज एकदम सिम्पल आहे किंवा रुटीन हिच्यामध्ये ते चालतं. ओके,
म्हणजे ते असं म्हटलं जातं की मराठी साहित्यामध्ये कवीला मोह होतो सिद्धार्थ होण्याचा, गौतम बुद्ध होता नाही येत ना, एवढं सोपं नाही ना ते. ओके, ऑनलाईनमध्ये कुणाला काही शंका? थांबायचं. सो थँक्यू ऑल ऑफ यू.